बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा शरण आलो तुमच्या पकवाजवर या माई बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा दया करण उद्धराया जन जड जीव प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेविकर्ता अभंग जगत वंदने जगद्गुरु वैराग्याची मूर्तिमंत पुतळे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस रचला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा या मानवी देहाला उपदेश करत असताना माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर मानवी देहामध्ये संतांचा सहवास संतांचा अधिकार संतांचं कार्य व संतांचा आपल्या जीवनामध्ये असणारा लाभ व्यक्त करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय तुम्हा सर्वसामान्य जीवाला उपदेश करतात बाबा ऐका रे तुम्ही आम्ही सगळेजण या विश्वामध्ये जन्माला आलोय या भूतलावरती जन्माला आलोय ऐका रे बाबा मिळालाय तुम्हाला अनमोल असा माणसाचा जन्म याच्या आधी कधी मिळाला नव्हता आणि इथून पुढे कधीच मिळणार नाही मग काय करा ज्या भगवंताने तुम्हाला हा अनमोल असा नरदेह दिला ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही जन्माला आलो किंवा ज्याच्या करता तुम्ही आम्ही जन्माला आलो ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं तो जगाचा मालक जगाचा चालक अखिल विश्वाचा ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा जीवनामध्ये आपलासा करा महाराज प्रश्न सुरुवातीला असा आहे आम्ही देव आपलासा का करायचा त्याचं कारण चाले हे शरीर कुणाच्या सत्ती कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका किंवा देवाला का शरण जा त्याचं आणखी कारण आहे वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता बाबा अरे झाडाचं पान सुद्धा हलवायचं का नाही हे सत्ताच्या भगवंताच्या हातामध्ये तुकोबराय सांगता जीवनामध्ये तो देव आपलासा करा बर महाराज तुम्ही सांगता माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देव आपलासा करा आणि एकेकाळी तुम्हीच म्हणताय देवापाशी जाणं सोपं नाही म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्या देवापाशी जा सुद्धा म्हणताय आणि देवाकडे जाणं सोपं नाही म्हणता मग सोपं करून सांगा देवाकडे जायला कोणता सोपा मार्ग आहे एकच मार्ग हरी प्राप्तीस उपाय दरावे संताचे ते पाय बस माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देवाकडे जायचं असेल तर त्या अगोदर संतापाशी जावंच लागतं बर संतापाशी गेल्यानंतर आहे काय लांब कशाला आज तुम्ही आम्ही सगळे जण येऊन इथं मामांच्या दरबारात येऊन विराजमान झालो महाराज तुम्ही सांगता संतांच्या दरबारात लाभ आहे मग मामांच्या दरबारामध्ये सुद्धा लाभ आहे का हो पण किती हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम उत्तम असा लाभ जर ह्या मामांच्या दरबारात असेल
उत्तम असा लाभ। हा, जर या मामांच्या दरबारात असेल तर प्रश्न असा आहे, आम्ही करायचं काय? तुकाराम महाराज सांगतात बाबा ऐका रे, बाकी काहीच करू नका। जर उत्तम असा लाभ ह्या मामांच्या दरबारात असेल तर बाकी काय करू नका, फक्त मामांचं दास व्हा। बर समजा आम्ही मामांचं दास झालो, आम्ही मामांचं दास्यत्व स्वीकारलं तर आमचा फायदा काय? अलीकडच्या काळात माणसं फायद्याशिवाय भक्ती सुद्धा करत नाही। महाराज काय फायदा आमचा जर आम्ही मामांचं दास झालो तर? फायदा एकच होईल, पुढे आस उरे ना। आस थापच टाकू नका, इकडचे टाका फक्त। आस म्हणजे काय हो? आशा इच्छा। बघा मामांचं दास झाल्यावर आशाच उरत नाही, इच्छाच उरत नाही। असं मामा करतात काय? तुकोबाराय सांगितलं, येरवित्य नाही उद्धाराचं साधन म्हणजे बाळूमामा आपल्यावरती कृपा करतात। आणि अलीकडच्या काळात खोलच बघायचं झालं तर बाळूमामांची कृपा कुणावर सुद्धा होत नाही। आणि ज्याच्यावर मामांची कृपा झाली तुकोबाराय सांगतायत तो भाग्यवान आहे। आणि ज्याच्यावर मामांची कृपा झाली त्याची कृपा एकदा का मामांची झाली तर होत नाही, आणि झाली तर तुकोबाराय सांगतात कल्पांती ही सरेना, कधीच न सरावी एवढी कृपा संत तुमच्या आमच्यावरती करतात। आता कृपेचं भांडवल खोल पाहायचं तर जगाच्या पाठीवर आपल्यावरती सगळी कृपा करतात, सगळे दया करतात, सगळे प्रेम करतात, सगळे करुणा करतात, सगळे आपल्यावर कृपा करतील, पण स्वार्थी। बघा जगात कुठं थोडा तरी स्वार्थ असतो बाबा, त्याशिवाय जग आपल्यावरती प्रेम करत नाही। पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थ भावनेने आपल्यावरती प्रेम करणारे आणि कृपा करणारी दोन व्यक्ती, एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे बाप। मायबाप या दोन गोष्टी सोडल्या तर अख्खं जग आपल्यावरती स्वार्थी कृपा करतं। निस्वार्थ भावनेने कृपा करणारी आई आणि बाप। म्हणून तुकोबाराय आज ह्या मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर म्हणतात, मामा अहो अख्खं जग आमच्यावरती कृपा करतं या स्वार्थी, पण मामा तुम्ही आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करता। मामा जशी एखादी माय लेकरावरती प्रेम करते या, जसा बाप लेकरावरती प्रेम करतोय त्याप्रमाणे तुम्ही आमच्यावरती कृपा करता। तुम्ही संत मायबाप कृपावंत। मामा तुम्ही संत आहात, माझे माय आहात, माझे बाप आहात, कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात। तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही। कायमी पतित कीर्तिवान। कसं कीर्तन मामाच्या पुढे सुरुवातीला अख्खा अभंग सोडवणार, नंतर चरित्राकडे वळणार आहे। का तर अभंग परत सुटलच याची गॅरंटी नाही, का तर वेळेचं बंधन आहे। त्यासाठी सुरुवातीला अख्खा अभंग ऐकायचं, त्याशिवाय कीर्तन कळणार। आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात, मामा तुम्ही संत, माझी माय, माझे बाप कृपावंत आणि कायमी पतित कीर्तिवान। मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही। पतित म्हणजे पात्रता नसलेला। लयच खोला ऐकत असाल तर आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं की पतित म्हणजे लायकी नसलेला, त्याला म्हटलं जातं पतित। पात्रता नाही। तुकोबाराय म्हणतात माझी पात्रता नाही, मी संतांचा अधिकार व्यक्त करू शकेल, मी मामांचा अधिकार व्यक्त करू। आता तसं पात्रता नाही तरी कसं म्हणता? तुकाराम महाराज काय गरीब होते वय तेव्हा? ज्ञानानं श्रीमंत, अधिकारानं श्रीमंत, वैराग्यानं श्रीमंत, सगळ्या संतात परिस्थितीने श्रीमंत एकच संत, त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय महाराज। हे तुकाराम महाराजांच्या घरी बाबा 500 एकर जमीन होती। किती? पती तरी गरीब तरी कसं म्हणाय तुकाराम महाराजाला? 500 एकर जमीन होती। सासरे गुळवे पुण्याला, त्यांच्या घरी 3600 एकर वर्षाला ऊस जात होता। ऐकताय कीर्तन तुम्ही? किती? 500 एकर जमीन आणि सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस जात होता। पाहुणा आपला एकरच असतो या, कधी कारखाना जाळल्याशिवाय नेत नाही, तरी सुद्धा माणूसाचा छाती काढून चालतोय। मग आज तुकाराम महाराजांना किती गर्व पाहिजे? पण तुकोबाराय म्हणतात नाही बाबा, मी श्रीमंत, मी जहागीरदार, माझ्या घरी ह्यो मामाचा दरबार आहे। इथं गरीबाला तरी त्याच परीला, श्रीमंताला तरी त्याच परीला, किती जहागीरदाराला तरी पदरात घेतला जातो या, आणि किती गरीबाला तरी पदरात घेतला जातोय। का तर आपणा पारिखे नाही तिथे, इथं आपापर भाव नाही, असा संताचा दरबार। म्हणून तुकोबाराय म्हणतात, मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही। कायमी पतित कीर्तिवान। का हो का तुम्ही मामांच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? त्याचं कारण एकच, मामा या विश्वामध्ये आले, या विश्वामध्ये आल्यानंतर अवतार धारण केला। अवतार धारण करण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे, किंवा लांब कशाला? आज आपल्या असणाऱ्या आंधळी गावामध्ये, या असणाऱ्या भूमीवरती, या गावाच्या शिवेवरती बाळूमामा यांच्या मेंढ्या गेले कित्येक वर्ष झालं येत आहेत, आणि त्या सेवेची ताकद किंवा त्या सेवेचे परिणाम, ती सेवा मामाला आवडली म्हणून गेले 2 वर्ष झालं मामा या ठिकाणी विराजमान झाली। देवराज आली, मंचकी बैसली, अभयदान दिदले भक्तजना, किंवा उभारीला हात जगी जानविली मात, देव बैसले सिंहासनी, आले याच काशी पुरेधनी। याचक म्हणजे मागणारा, आणि पुरेधनी म्हणजे त्याला महाराज
पुरे म्हणेपर्यंत देणारा देव तुमच्या गावामध्ये येऊन बसलाय। प्रश्न असा आहे मामा 2 वर्ष झालं तुम्ही आमच्या भूमीमध्ये येऊन विराजमान झालाय, पण एकेकाळी आमचा प्रश्न असा आहे तुम्ही 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 आमच्या गावात आलाय कशासाठी? त्याचं उत्तर तुकाराम महाराज आज देतात। ऐका रे बाबा, आज तुमच्या गावात मामांचं हे भव्य दिव्य मंदिर उभारलंय। आज तुमच्या गावामध्ये संत बाळूमामा आलेत ना, त्या पाठीमागं एकच कारण काय? फक्त आणि फक्त उद्धराया जन जडजीवा। तुम्हाला सामान्य जडजीवांचा उद्धार करण्याकरता संत बाळूमामा आज आपल्या गावात आपल्या भूमीत आलेत। मग प्रश्न असा आहे मामानी आल्यानंतर केलं काय? किंवा संत बाळूमामा जिथं जातात तिथं करतात काय? एक, वाढवतात सुख, वाढवतात भक्ती, वाढवतात भाव, वाढवतात धर्म आणि कुळाचारणा विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार करतात। वाढाव या सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार नाम विठोबाचे। मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर मामा करत असतील, मग तुकाराम महाराजांना प्रश्न पडतोय बाबा, मामांनी संसाराचा त्याग केला, गणगोत्र मित्र परिवार अपेष्ट सगळ्याचा त्याग केला, नवे नवे जाळोनी संसार बैसलो अंगणी अशी अवस्था प्राप्त केली आणि मामांनी एक ध्येय धरलं होतं या जगाचं कल्याण। म्हणून तुकाराम महाराजांना प्रश्न पडला नेमकं ह्या मामांना उपमा द्यावी कशाची? म्हणून संत तुकाराम महाराज एक दिवशी पहाटेच्या पाऱ्यामध्ये देवपूजा करत होते आणि देवपूजा करताना गोपीचंद उघळत असताना लक्ष देऊन कीर्तन ऐकलं तर कळलं, गोपीचंद उघळतायत म्हणताय, पण प्रश्न असा आहे आमचा, गोपीचंद का उघळत असतील? गोपीचंद का उघळायचा? बघा तुकाराम महाराजांनी आज काय मामांना उपमा दिली या चंदनाची, पण चंदन का उघळायचा? एक तर चंदन उघळला जातो देवाला तरी लावाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लावाय, बरोबर का? बर, देवाला लावला जातोय मान्य या, पण आज प्रश्न असा आहे गोपीचंदन आपण का लावायचं? कपाळाला बरं लावून माणूस कुठं लावतो? कपाळाला। त्याला बी कारण आहे, कपाळालाच का लावायचा? त्याचं कारण आहे माणसाचं नशीब कुठं असतं? बोला गे, माणसाचं नशीब कुठं असतं पाहुणं? भाषा कळते का माझी? कळते का? मग बुवाला की काड्या बुवा आपलाय म्हणून तरी बरं आहे। चला हा, माणसाचं नशीब कुठं या? इथं महिला मंडळाचं त्रास झाला की कपाळ बडवून घेताय काय माझ्या नशिबाला भोग या का हो? का तर माणसाचं नशीब कुठं या? इथं। इथं माणसाचं नशीब या, इथं देवाचा वास आहे, इथं देवाचं वास्तव्य आहे। जर रोज तुम्ही कपाळाला चंदनाचा टिळा लावत असाल, रोज कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लावत असाल, तर तुकोबराय सांगतात ऐका रे बाबा, जर रोज कपाळाला ह्या आदमापूरच्या देवाचा भंडारा लावताय, रोज पांडुरंगाचा बुक्का कपाळाला लावताय, तर काय होईल? हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा हृदय कळवळा वैष्णवांचा। जर रोज कपाळाला चंदनाचा टिळा लावत असाल, रोज जर कपाळाला मामांचा भंडारा लावत असाल, तर हृदय कळवळा वैष्णवांचा। महाराज हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? ऐका, ठेच तुम्हाला लागली, दुःख मामाला होतं, वेदना तुम्हाला झाल्या, सहन मामा करतात। प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकड्याला, प्रत्येक हाकीला आदमापूरचा भगवंत तुमच्या धावून येणार। पण त्यात बी त्याचं एक ब्रीद आहे बरं का, ज्या देवाच्या दारात तुम्ही बसलाय तो आदमापूरचा भगवंत असा आहे, प्रत्येक अडचणीला साकड्याला हाकेला धावून येणार, पण त्याचं ब्रीद या गेशी तेव्हा तो देव कसा आहे माहितीये का? तो अगोदर तुमच्याकडून काहीतरी घेतो आणि मग तुम्हाला काहीतरी देतो, उगच हाकेला धावून येत नाही, अगोदर काहीतरी घेतो। मग प्रश्न असाच पडतो या, बाळूमामा देव किंवा बाळूमामा आमच्याकडून काय घेतात किंवा आम्हाला काय मागतात? तसं जर खोल बघायचं तर मागतच नाही। महिला मंडळ तुम्ही इथं नेहमी मामांच्या पाया पडा येता, गावातल्या देवाच्या पाया पडायचा। इकडं महाराष्ट्राचं कुलदैवत सतोषा म्हणून देवस्थान आहे, त्या देवाच्या पाया पडायचा। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पाया पडायचा, आळंदीला ज्ञानोबराय, देहुला तुकोबराय, आदमापूरला मामांच्या किंवा ह्या मामांच्या पाया पडायचा, किंवा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाच्या पाया पडायचा। खरं सांगा गड्या, तुम्ही देवाच्या पाया पडाय गेल्यावर अजिबाई असं कधी झाले का
तुम्ही देवाच्या पाया पडाय गेल्यावर देव माग सरला का? आधी पैसे टाकन मग पाया पड. कीर्तनकार आहे मी किती केलं तर होईना भिकारी, पंढरीचा आवार करी. घेतली पताका निघालो आम्ही. तसं तर तुमचा पैसा मागत नाही, धन दौलत मागत नाही, शेतीवाडी मागत नाही, दागदागिने किंवा 7-12 नावं करून घेत नाही. आलाय कीर्तनाला चांगलं घेऊन जा. देव मागतोय काय? फक्त थोर प्रेमाचा भुकेला किंवा देवभावाचा भुकेला. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतकरणातला भाव पाहत असतो देव. त्याला तेवढंच लागतं, दुसरं काहीच लागत नाही. महाराज तो देव बाकी काहीच मागत नाही. म्हणून त्या देवाला जे लागतं ते केलं पाहिजे. म्हणजे देवाला आवडतं काय? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर देव आपलासा होतो. तो देव आपलासा केला संत बाळूमामांनी, माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी. का आपलासा केला? का तर देवाचं नाव घेऊ. आता तसं देवाचं नाव घ्या हेच आजच्या अभंगात बी सांगायचंय, बाकी काय नाही. आज ज्या तुकाराम महाराजांचा अभंग सेवे करताय त्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी फक्त एकच सांगितलंय, बाकी काय करू नका. जे देवाला आवडतं ते करा. मग आत्ताचं प्रमाण ऐकलं तुम्ही. आवडी देवाशी तो ऐका प्रकार. कुठला प्रकार हो? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस देवाचं नाव घेतलेलं देवाला आवडतं. मग महाराज रात्रंदिवस घ्यायला जमलं वे आपल्याला? हा नाही जमतच नाही. हा झोपायचं कवा? नाही जमणार. आपण काही तुकोबर आहे दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडी किंवा शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला एवढं तर आपण महान नाही. महाराज रात्रंदिवस जमणार नाही. मग एक करा. नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी. उठाउटी म्हणजे चालता बोलता. आपण सहज म्हणतो अमक्या तमक्या बिचाराला उठाउटी मरण आलं. उठाउटी म्हणजे चालता बोलता. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. त्याला वेळ लागत नाही, तिथे लागत नाही. देवाचं नाम घ्या. तुकोबऱ्यांनी सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही. देवाचं नाव घ्या, नाव घ्या. मामांनी सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही. तुकाराम महाराज गड्या लोकांना सांगायचे देवाचं नाव घ्या. तुकाराम महाराज नाम घ्यायला लावतायत म्हणून लोकांनी तुकाराम महाराजांना मारलं. गाढवावर बसून धिंड काढली, तोंडावरती काळंबा फसला, तेवढ्या भागलं नाही. उलट समाजामध्ये गावामध्ये एकत्रित केलं आणि गावातल्या पंच कमिटीने विचार केला, जर असाच समाजाला त्रास कोपला पाटीला गावाचे हे लोक आता माझं भिक कोण घाली. सगळ्यांनी निर्णय केला आणि तुकोबऱ्यांना त्रास द्यायला चालू केलं. एवढा जरी तुकोबऱ्यांना त्रास झालाय, ज्ञानोबरांनी झोळीमध्ये शेण टाकलं, एवढा जरी संताला त्रास झाला, अख्खी ज्ञानेश्वरी वाचा, अख्खा हरिपाठ वाचा, कुठंच ज्ञानोबरांनी लिहिलं नाही मला जगानं त्रास दिला. उलट जगासाठीच मागितलं की काय आता विश्वात्मके देवी. आता तसं बघायचं ज्या संतांच्या अभंगावरती आम्ही जगतोय, आमचं 2 अभंग पाठ झाले तरी आम्ही जगून घेतोय गाड्या. त्या संताला एवढा त्रास झाला, तुकाराम महाराजांना मारलं तरी स्वतःचा स्वभाव बदलला नाही. तुकाराम महाराज देवाचं नाम घ्यायच लावत होते. एवढं सांगून लोकांनी ऐकलं नाही. मग तुकाराम महाराज म्हणले, ऐका रे बाबा, तुम्हाला जर एवढं सांगून देवाचं नाम घ्या कळत नसेल तर ऐका बाबा, तुमच्या पाया पडतो पण देवाचं नाव घ्या. लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, ताई बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मला वेर वेरा, विठ्ठल विठ्ठल मला वेर वेरा, विठ्ठल विठ्ठल मला वेर वेरा, हरी बोल विठ्ठल विठ्ठल मला वेर वेरा. एवढं सांगून जर देवाचं नाव घेत नसाल तर तुकाराम महाराज म्हणले, लागून या पाया
तो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. कुठलं नाम घ्यायचं? विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हवाच कसोळा. स्वर्गी नाही हा सोहळा, स्वर्गात सुद्धा नाही देवाचं नाव घ्या. पाया पडतो, पाया पडून सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. मग तुकाराम महाराजांना थोडा राग आला. आता संत जरी असले तरी त्यात एक माणूस आहे. कुठलाही देव कुठलेही संत अगोदर माणूस होतात, मग देवन संत होतात. महाराज थोडा राग आला. मग तुकाराम महाराज थोडं कठोर झाले आणि आणखी एक शब्द वापरला. तुम्ही सांगा म्हणसाल तर सांगणार. सांगायचं का? काय म्हणले तुकाराम महाराज माहितीये का? जर तुमच्या पाया पडून तुम्ही देवाचं नाव घेत नसाल तर मग नाम न वदे ज्याची वाचा तो लेक दो बापाचा. काय सांगितले? नाम न वदे ज्याची वाचा तो लेक दो बापाचा. म्हणजे ज्याच्या तोंडात देवाचं नाम येत नाही असे लय आहेत बरं का देनाचे. बिचारे मरून जातात पण कधी देवाचं नाव तोंडात येत नाही. म्हणून सावध कराय कीर्तन ऐका. तुकाराम महाराजांनी एवढं सांगून जर नाही ऐकलं तर तुकोबराने हात वर केला. हा कारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. अंतकरणापासून सांगितलं. मग कुठं थोडं थोडं लोक ऐकू लागले. तसंच बाळूमामाने सुद्धा तुम्ही आम्हाला अंतकरणापासून सांगितलं देवाची भक्ती करा. त्याशिवाय मुक्तीच नाही. भावे विना भक्ती, बळी विना शक्ती बोलू नये. भक्तीशिवाय पर्याय नाही. ती भक्ती माझ्या मामांनी केली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत ह्या आदमापूरच्या संत बाळूमामाला उपमा द्यावी कशाची. म्हणून पहाटेच्या पर्यंत गोपीचंद उगळत होते आणि गोपीचंद उगळताना मनात प्रश्न आलाय, बाबा जसा हा चंदन उगळल्यानंतर झिजून झिजून नष्ट होतो या त्याचं कार्य पूर्णत्वाला जाते, त्याचं अस्तित्व संपतंय. त्याप्रमाणे मामा विश्वामध्ये असावे. या विश्वामध्ये आले, स्वतःच्या संसाराचा त्याग केला आणि एक ध्येय धरलं या जगाचं कल्याण. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मामा जसा चंदन उगळल्यानंतर झिजला तसं तुम्ही या विश्वामध्ये आला आणि स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला. म्हणून तैसे तुम्ही जगी संत जन कसे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आमच्या गावात आलाय कशा करता? एकच कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जेव्हा काहीसा. या अर्थाचा अतिशय पवित्र, अतिशय गोड, अतिशय समर्पक आजच्या प्रसंगाला सजेल असा भगवंताच्या अवतार कार्याचा आणि संतांचं वर्णन करणारा अभंग विठ्ठल. नियोजन पायोजन सर्वांना ज्ञात. श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापुराच्या कृपा आशीर्वादाने या आपल्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये आंधळी टाकेवाडी या असणाऱ्या आवारामध्ये प्रथमच संत बाळूमामांचं भव्य दिव्य असं मंदिर आणि त्या मंदिराला आजच्या दिवशी 2 वर्ष पूर्ण होत आहे. द्वितीय वर्धापन दिन आजच्या दिवशी देव येऊन विराजमान झालेले 2 वर्ष झाले आणि त्या निमित्त आयोजित कीर्तन सेवा. जे मामाला आवडतं ते काय, मामाला भजन कीर्तन आवडत होतं आणि सध्याच्या काळात देवाला आवडतं तेच करावं. देवाला टाळ वाजलेला आवडतं, टाळच वाजवलं पाहिजे. म्हणून जे मामाला आवडतं ते केलं पाहिजे. म्हणजे आजच्या दिवशी नामाचा जागर केला पाहिजे. नामाचा उच्चार रात्रंदिवस महाराज हे केलं पाहिजे. ते मामांच्या आजच्या या मूर्ती विराजमान झालेल्या दिवसाला 2 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित कीर्तन सेवा. सेवेसाठी उपस्थित महिला वर्ग, पुरुष वर्ग, आलेले सर्व बाळूमामांचे निष्ठावंत वारकरी, सर्व मामांची निष्ठावंत भक्त तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत समस्त या मंदिराची सेवकरी मंडळी असतील व सर्व तरुण वर्ग. आता मला तर सुरुवातीला सांगितलं होतं होता होईल एवढी नावं घेऊच नका. काय म्हटले आम्हाला? काय सांगितलंय? होता होईल एवढी नावं घेऊ नका. त्याला कारण या का तर गेले 2 वर्ष झालं ही मामांचं अधिष्ठान, मामांचं मंदिर या. हे सर्व तरुण, ह्यात विशेष म्हणजे तरुणांचा सहभाग आहे बरं का. हे तरुण असतील किंवा हे सर्व सेवकरी मंडळी ही तर तन मन धनाने 2 वर्ष झालं मामांची सेवा करतायत. महाराज मला असं सांगण्यात आलंय की होतावल एवढी कुणाची नावच घेऊ नका. म्हणलं गड्या आता तसं जा बघायचं झालं तर अलीकडचं आमचं अर्धा तास नावं घ्याय जातो बरं का. देण्यात ठेवा सगळीकडे चाललंय. मी पाठच करून ठेवलंय ती नाव तयारी. नाव पाठच करून ठेवले. त्यामुळे आता ते काय तरी पण आमचा अर्धा तास नाव घ्यायला जातो. पण आज मला आनंदानं सांगावं असं वाटतं. इथं सांगितलंय महाराज होता एवढी नावं घेऊ नका. का तर गेले 2 वर्ष झालं आम्ही सेवा करतो. या नाव घेऊच नका. का तर ही सेवा आम्ही नावासाठी करत नाही, फक्त देवासाठी करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यातनं बी आणखी एक सांगू का गड्या, तुम्ही जर देवासाठी म्हणून कराल तर तुमचं नाव आपोआप होत राहतं आणि नावासाठी जर कराल तर मग थोड्या दिवसाचा काळ आहे बरं का. हे वाक्यच लिहून घ्यायचा. नावासाठी केलं की थोड्या दिवस आहे आणि देवासाठी केलं की मग नाव आपोआप होतं. मग ह्यातला पर्याय कुठला निवडायचा हे आपल्या हातामध्ये. तसं तुम्ही सगळेजण देवासाठी म्हणून तन मन धनाने इतक्या वर्ष झालं मामांची 2 वर्ष झालं सेवा करता या. तुमच्या सेवेचं फळ म्हणून आदमापूरचा मालक
तुमच्या गावामध्ये येऊन विराजमान झालाय आणि त्याला 2 वर्ष पूर्ण त्यानिमित्त कीर्तन सेवा आलेली महिला वर्ग पुरुष वर्ग बाळूमामांचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त टाळकरी मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य वेणेकरी बाबा असतील अगदी गोड आणि समर्पक साऊंड सिस्टीम यशवंत मंडप दादा तुमचं मनापासून आभार आमच्या सोबत आलेले आमचे खामगळवाडी मंदिराचे सेवकरी मामांचे सेवक आमचे सुधीर मामा खामगळ महाराजांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्यासोबत आलेले सर्व शिष्य परिवार व सर्व पाहुणे मंडळी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना या ग्रामदैवताच्या चरणी दंडवत गुरुवार यांच्या चरणी दंडवत सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरु बाळूमामा चरणी दंडवत वाणीला आरंभ विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करत असताना संताचा अधिकार संताचं कार्य आणि ह्या संताचा माणसाच्या जीवनामध्ये लाभ काय हा व्यक्त करणारा अभंग आहे आता कीर्तन चालू झालं तुम्ही म्हणताल इतक्या उशीर काय होतं ऐका ते तो परिहार आणि अभंग सोडवला आता अभंग होईल एवढा मी तुमच्या पुढे 15-20 मिनिटं मांडलाय अभंग परत सोडवता येईल हे सांगता येणार नाही म्हणून सुरुवातीला सगळा अभंगाचा भावार्थ आता अभंगाकडे वळायचा अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि संताचा अधिकार व्यक्त करणार आहे आज 2 बाजू मांडायच्या मामाच्या तळाव कीर्तन म्हणलं की कीर्तनकार बांधलेला असतो एक म्हणजे अभंग बी सोडवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या देवाच्या पुढे त्या देवाचं चरित्र बी सांगावं 2 प्रकार म्हणजे 2 प्रकारे कीर्तन करावं लागते दोन्हीकडून बोलायचंय अभंगात प्रवेश करायचा आहे लक्ष देऊन कीर्तन ऐका प्रस्तावनेत 3 वर्ग देवाचा संताचा आणि मामा माणसाचा आजच्या कीर्तनात आपल्याला माणसाचं काहीच बघायचं नाही का तर कीर्तन काय वरी सरदाचं हाय वय हा बोलत चला फक्त बोलत आजचं कीर्तन काय हे वरी सरदाचं नाही आजचं कीर्तन मामांच्या पुढे या म्हणून पाहायचं देव आणि संत देव जाऊन आणावा लागला आणि संत बाळूमामा आज तुमच्या गावात चालून आली त्याच्या पाठीमागं कारण आहे बरं देव का नावं लागतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृत धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे प्रत्येक युगात त्या देवाला जाऊन आणावं लागतं त्याला आणखी एक कारण आहे धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना रूपा बळी करुणे खळी हरिदासी देव जाऊन आणावा लागतो ज्या ज्या वेळा पृथ्वी तलावरती अधर्म वाटतो पृथ्वी माता गायीचं रूप घेते ब्रह्मदेवाच्या दारात उभा राहते ब्रह्मदेवा तुम्हाला अवताराला यावं लागेल बघा आज देव तुमच्या गावात आलाय त्या देवाचं कार्य ऐकन मग चरित्राकडे वळा महाराज पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाच्या दारात अवताराला यावं लागलं ब्रह्मदेवाने सांगितले बघ विश्वात 3 वर्ग 1 मी या सृष्टीची निर्मिती केली आहे 2 भगवान विष्णू सृष्टीचं पालन पोषण करतायत आणि 3 भगवान शंकर ही सृष्टी नष्ट करतायत बघा माणसाचं बी तेच आहे माणसाची 3 खाती 3 देवानं वाटून घेतली एक म्हणजे आपला जन्म ब्रह्मदेवापासून या आपलं पालन पोषण विष्णू करतायत आणि आपल्याला घेऊन जायचं काम शंकराकडे या कुणाकडे पृथ्वी तिथून उठल्या महादेवाच्या दारात महादेवाने सांगितलं हे बघ अवतार घेतला असता पण अवतार घ्यायचं कळत नाही मला माणसं मारायचं कळत काय सांगितलं महादेवानं माणसं आता तसं बघायचं झालं तर शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय भगवान शंकर हे दैवत कसं आहे सगळ्यात भोळा देव कुठला या कुठला महादेव आहे मग आता तसं बघायचं झालं तर माणसाचा जन्म ब्रह्मदेवापासून या पालन पोषण विष्णू करतायत आणि घेऊन जायचं काम कोणाकडं शंकराकडं ज्याच्याकडे डिलीटचं बटन आहे तो बोळा असेल माणसं मारून येतो बोळा आहे अजिबात नाही शंकर भोळा म्हणताल तर चुकचाल शंकर भोळा अजिबात नाही पण हा शंकर बोळा आहे कोणासाठी फक्त भक्तांसाठी महाराज त्या शंकराने सांगितलं माणसं मारायचं कळतं तिथून उठल्या विष्णुनारायणाच्या दारात आता विष्णुनारायण पालन पोषण करते होते नाईलाजस्त अवताराला यावं लागलं आणि अवताराला येऊन 28 युग अक्षय नावाची विट या आणि ते विटेच्या तुकड्यावरती उभा राहून तो जगाचा कारभार जगाचा संसार करतोय प्रश्न असा आहे मनाने आला का आणावा लागला आताचं प्रमाण आणीला रूपाबळी कोरोनी खळी हरिदा आणावं लागतं
येत नाही बघा आणावं लागतंय देवाला आणि स्वतः येतात हे संत मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात बहुतेक त्यांनाच संत म्हणतात येताना आलो म्हणे तुका मी नामाचा धारक आणि जाताना आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी येताना येतो म्हणाले जाताना जातो म्हणाले का तर काळावर सत्ता आहे माणसाला जन्माला येताना बी येतो म्हणता येत नाही आणि जाताना सुद्धा जातो येताना तसं म्हणाय झालं तर माणसाचे मुख्य 3 वर्ग 3-16 माणूस जन्माला आले बघा आपल्या हातात काहीच नाही 3 गोष्टी कधीच कोणाच्या हातात नाही एक म्हणजे जन्म कोणाच्या हातात नाही 2 निसर्ग कोणाच्या हातात नाही आणि 3 मरण कोणाच्या हातात नाही ह्या 3 गोष्टी जन्म कधी होईल कुठं होईल कोणाच्या पोटी होईल कसा होईल माहित नाही मरण कधी येईल कसं येईल कोणा हातून येईल कटो येईल ते सुद्धा माहित नाही आणि निसर्ग तर आपल्या निसर्ग जर आपल्या हातात असता तर घाटाच्या वर पाऊसच पडून दिला नसता कोण म्हणतं निसर्ग हातात आहे अजिबात ना डोक्यातून काढा महाराज माणूस म्हणून जन्माला आल्यावर 3-16 जन्माचा लग्नाचा आणि मरणाचा बघा जन्म मरण ही अशी गोष्ट आहे आटळी चुकवताच येत नाही पण मला एक सांगायचं त्याच्या पुढचं मामा आहेत बरं का जन्म आणि मरण ही अटळ गोष्ट आहे जन्माला आला एक ना एक दिवशी मरणार आहे जन्माला मरणार बर जन्म आपल्या हातात नाही 3-16 माणसाचा जन्माला आल्यावर पहिला जन्माचा दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा किती 16 हो 3 पहिला जन्माचा दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा मामा त्यातला एखादा 16 हुकवता येतो हा बऱ्याच जणांचा हुकला पण त्याला आता पर्याय नाही चला पण जन्माचा आणि मरणाचा 16 हुकवता येत नाही जन्माला मरणार त्रिकालबादी सत्य पण संत बाळू मामा ऐकून जायचे असतील तर ऐकून जा मामा मरणाच्या पुढचे जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राबत अशी किंवा तुकाराम नाम घेता कापियम ही ताकद संताच्या नामाची अशा अधिकारी संपन्न संत बाळूमामा या विश्वात आली पर येत असताना आले कशा करतात ते बी ऐकून जा बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून पुढे चाललेले जग मामाला पाहवलं नाही मामाने अवतार धारण केला या विश्वामध्ये आले आल्यानंतर तू मामाला मोक्षाची वाट पुण्याची वाट भक्तीची वाट दाखवली म्हणून मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी अशा अधिकारी संपन्न संत आली तसं खोल बघायचं तर आपल्या वारकरी क्षेत्रामध्ये 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत संतांची मांद्याळी आता वेळेचं बंधन धावतं सांगतो 11व्या शतकात भगवान शंकराचा अवतार पहिला निवृत्तनाथ दादा ज्ञानोबराया तदनंतर सोपान काका 1201 मध्ये मुक्ताई माता तदनंतर जनाई माता नामदेवराया आरंचे सावतोबा गोरोबा काका आदी करून संत 13व्या शतकात एकही संत नाहीत 14व्या शतकात संत एकनाथ महाराज 15व्या शतकात एक संत नाहीत 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबराय बहिणाबाई निळोबराय आदी करून संत 17व्या शतकात एकही संत नाहीत 17वं शतक संपलं पुन्हा 18वं शतक आलं आणि त्या 18व्या शतकामध्ये जगाच्या चालकाला देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला बाबा या जगात आता कुठंतरी अवतार घ्यावा लागेल बर का अवतार घ्यायचा हे जग वाईट मार्गाला चाललं जग बुडत चाललं जगाचा राज भरकटत चाललाय पाप वाढलं पुण्य कमी झालं माणूस माणसासोबत माणसासारखा वागिनासा झालाय म्हणून शंकराला प्रश्न पडला अवतार घ्यायचा बरं आता अवतार घ्यायचं तरी सोपं आहे का देव किंवा संत अवतार घेण्यासाठी अगोदर माणूसच होतात आणि माणूस झाल्यावरच मग माणसाला देव होता येतं मग संत होता येतं मग आता अवतार घ्यायचा म्हणल्यावर देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणजे अवतार घेण्यासाठी अगोदर आम्हाला देवाला संत व्हावं लागल संत होण्यासाठी माणूस व्हावं लागल आणि माणूस होण्यासाठी माणसाच्याच पोटी जन्माला यावं लागल कुठलेही संत घ्या अवतार देवाचा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान झाला भक्तानंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जणी लागे पायी कुठले संत घ्या अवतार देवाचा तसं आज तुम्ही आम्ही ज्या मामांच्या पुढे बसलो या त्या मामांचा अवतार आहे भगवान शंकराचा शंकराला प्रश्न पडलाय अवतार घ्यायचा बरं अवतार घेण्यासाठी कोण एवढं कोण पुण्यवान आहे ज्याच्या पुढे शंकराने अवतार घ्यावा देवाच्या देवाने पण ऐका होती एक व्यक्ती पुण्यवान त्या व्यक्तीचं नाव या आकुळगावची सुंदरा माता आणि वडील मायप्पा ह्या दोघांची कूस बाळूमामांनी निवडली म्हणजे शंकरानं तुम्ही म्हणताल महाराज त्यांचं काय पुण्य होतं ऐकून जा मामाचा अधिकार ऐकून जा बाळूमामाची आई सुंदरा माता आणि वडील मायप्पा पंढरपूरच्या पांडुरंगाची मनोभावी सेवा करत होती आणि माहेरचा देव आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला मनोभावी पूजत होते एक दिवशी त्या हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभं राहिल्या ए हलसिद्धनाथा भगवंत ऐक लहानाची मोठी झाली तुझ्या दारात खेळत आजपर्यंत काय मागितलं नाही एक इच्छा आहे कोणाच्या पुढे हात जोडून उभा आहेत
हालसिद्धनाथाच्या पुढं. आता प्रश्न असा आहे, रोज आपण म्हणतो बाळूमामाच्या नावानं चांग बोला, हालसिद्धनाथाच्या नावानं चांग बोल, पण हालसिद्धनाथ म्हणजे कोण किंवा हालसिद्ध म्हणजे काय हा प्रश्न. बाळूमामा ज्या कुलदैवताच्या कृपाशीर्वादाने जन्माला आले ते हालसिद्धनाथ म्हणजे कोण. मी मगापासून सांगतोय, देव होण्यासाठी माणूस व्हावं लागतं. हालसिद्धनाथ माणूस होते आणि मामा निपाणीच्या सरकाराकडे सेवेला होती, म्हणजे अलीकडच्या भाषेत सरपंच म्हणतात त्याला. हा, त्या सरकाराकडे सेवेला असताना पहिल्या काळात लोकांना काम काय, गुरंढोरं राखायची, आणि गुरं राखाय असताना एक गाय रोज चुरून दूध द्यायची. हे पाहिले का सेवकारानं, आणि जाऊन सरकाराला सांगितलं, म्हणे अमुक तमुक माणूस आहे, त्याला रोज चोरून गाय दूध देते. मग त्या सरकारानं डाव रचला आणि त्या दुधामध्ये चिक टाकला. कुठला? तुम्ही म्हणसाल दुधाचा चिक असतो ते नाही, गायीचा चिक वेगळा आणि रुईचा चिक वेगळा. तसं मामा बघायचं तर ही मराठी भाषा, मग आता वळवळ चाल तशी वळती. शास्त्र तर सांगतं या एकनाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधीच संपत नव्हत्या. लक्ष देऊन ऐका, एकनाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधीच संपत नव्हत्या. एक, एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं, आणि 2, एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं. वा, लबाड बोलता काय, 2 गोष्टी मिळून फिरून तीच सांगता या. बहुतेक हेच आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य आहे. मला खरं सांगा, गळ्यामध्ये माळ असली पाहिजे का असली पाहिजे? हा, काळे पाहुणं ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? बुवा कुण्या बोलावला बघा म्हणते आधी. चला चला चला, ऐका ऐका. नाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधी संपत नव्हत्या. एक म्हणजे पोळी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं, आणि 2, पोथी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं. गड्या तसंच गळ्यामध्ये माळ असली पाहिजे का असली पाहिजे? माणूस म्हणून जर जन्माला आला असाल तर गळ्यात माळ असली पाहिजे, आणि असलेली असली म्हणजे खरी तुळशीची पाहिजे. बर, ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? एक तर घातली तर मरेपर्यंत जपली पाहिजे. माझं तर सांगणं असा या, टिकवणं होत नसेल तर घालूच नका, घालूच नाही, आणि घातली तर मरेपर्यंत काढू नाही. मध्ये आमच्या बुवा लोकांची लय मोठी परीक्षा झाली. कुठला रोग आलता? हा, आलाय डबल आता त्याचा चुलत भाऊ. चला, हा कुठला रोग आलता? पूर्ण लय मोठी परीक्षा झाली आमच्या वारकऱ्याची. जी जी गडी परीक्षेत पास झालं त्यांच्या गळ्यात अजूनही हाय त्या, ज्यांनी काढून पांढरेली भांडली ती गडी नापास झाला देणार ठेवा. मग आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो ज्यांना त्यांना ओळखून घ्या. ही गोष्ट अशी एक तर घालूच नाही, घातली तर मरेपर्यंत काढू नाही, आणि माळ घालून मराय बी लय अपाट जन्मीचं पुण्य लागते, ते कुणाच्या भाग्यात नाही गड्या. एक तर माळ गळ्यामध्ये असली पाहिजे, आणि असलेली असली म्हणजे खरी तुळशीची पाहिजे. एक तर जपली पाहिजे, मरेपर्यंत जपली पाहिजे, आणि दुसरी नामचिंतनाच्या बळावर जपली पाहिजे. म्हणजे मला सांगायचं काही मराठी भाषा वळवळ तशी वळती मुद्द्यावर या. तसं आज इथं 2 प्रकारचा चिक, एक म्हणजे गायीचा चिक आणि दुसरा म्हणजे रुईचा चिक. रुई जी मारुतीला वाहत होती, आणि त्याचं शास्त्र असं या, त्या रुईचा चिक एकदा गळ्याच्या खाली गेला की माणूस जगत नाही गड्या. तो रुईचा चिक त्या दुधामध्ये टाकला, कर्नाटकी भाषेमध्ये होल म्हणजे दूध, आणि त्या दुधामध्ये टाकलेला चिक हालसिद्धनाथाने प्राशन केला, आणि ते दूध सिद्ध करून दाखवलं. तेव्हापासून हालसिद्ध नाव पडलं. जसं आळंदीला गेल्या ज्ञानोबरांची जिवंत समाधी आहे, तसं त्या आप्पाच्या वाडीला गेला का नाही, तिथं हालसिद्धनाथाची जिवंत समाधी आहे. त्याला संजीवन अशी समाधी म्हटलं जातं. अशी जिवंत समाधी हालसिद्धनाथाची. त्या हालसिद्धनाथाच्या पुढे हात जोडून उभा, देवा लहानाची मोठी झाली रे तुझ्या दारात खेळत, आजपर्यंत काय मागितलं नाही. हे हालसिद्धनाथा एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? काय इच्छा आहे? हे हालसिद्धनाथ ऐक, हे हालसिद्धनाथ ऐक. अरे माझ्या पोटीपुत्र असं दे, माझ्या पोटीपुत्र असं दे, ज्या पुत्राने अख्ख्या जगाची सेवा करावी. हे ब्रीद सुंदर मातेने मागितलं, आणि त्या ब्रीदाग्रस्त भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची, आणि माझ्या मामाचा जन्म आहे 4:23 बोला 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 बाबाच्या नावानं, बोला 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 बाबाच्या नावानं, बोला 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 बाबाच्या नावानं. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची, आणि जन्म वाजून 4:23. मामांचं ज्या देवाच्या पुढे तुम्ही आम्ही बसलो त्या मामाचा अधिकार ऐका. 4:23 जन्माला आली. बर, जन्माला आले ते सामान्य नाही. मी माफी मागून बोलेल, सगळ्या संतांपेक्षा थोडं वेगळं कार्य बाळूमामाचं. बघा, मामांचं वेगळं कार्य.
मामा जन्माला आले, जन्माला आल्यापासून मामाने चमत्कार केली होती हे सगळ्याला माहिती आहे का? जन्माला याच्या आधी सुद्धा चमत्कार केली होती. आणि नियमच आहे कीर्तनाचा बघा, आपले कीर्तन लाभतो लोकांना बघा. एखाद्याच्या बाबा तुम्ही मंदिराच्या वर्धापन दिनाला कीर्तन ठेवा, पुढच्या वर्षी कीर्तन होणारच. एखाद्याच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला कीर्तन ठेवा, महाराज आपल्या कीर्तनाचा परिणामच असा आहे, वर्षात दुसराच बंगला बिचाराचा होणार. एखाद्याच्या कंपनीच्या उद्घाटनाला कीर्तन ठेवा बुवा, आपलं वर्षात दुसरी कंपनी उभा राहणार. एखाद्याच्या लग्नात नको 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 लांब जात आहे गड्या म्हणले नको नको तसं नको करायला. ऐका ऐका, ते कीर्तनाचा परिणाम आहे आपल्याकडे, त्यामुळे सवय झाली मागच्या वर्षीच सांगायची. ऐका पहिल्यांदा चालू सांगून जाईल. मामा जन्माला याच्या आधी सुद्धा चमत्कार करत होते. काय चमत्कार? बाळूमामा ज्यावेळी आईच्या पोटात होते ना सुंदरा मातेच्या, ते बाळूमामाच्या आईला डोहाळे लागायचं. काय? पतीला हाक मारायच्या मायपाला, हो होय वा इकडे या कागद सुंदरा डोहाळे लागले. काय? मला इच्छा आहे. काय? आज की नाही मला की नाही मला की नाही नंदीवर बसायचं. काय डोहाळे लागत होते? कोण म्हणलं माती खायचं? काय 2025 ची माय होती वे. एक ध्यानात ठेवा, डोहाळं बी चांगलं लागलं पाहिजे. तर माती खायचं डोहाळं लागतं म्हणून मोठी झाल्यावर लेकरं माती खात्यात. ध्यानात ठेवा, डोहाळं बी चांगलं लागलं पाहिजे. तगड्या ए काय डोहाळं लागत होतं बाळूमामाच्या आईला? बाळूमामाच्या आई म्हणायची नंदी उभा. बरं का नंदी उभा असायचं? पोटात कोण होतं त्यावेळी? संत बाळूमामा. कुठल्या देवाचा अवतार? मगापासून सांगतो या शंकराचा. आणि पावनं शंकराचं वाहन काय या? लागला ना करंट? असं बोलत चला फक्त शेवटपर्यंत, बोललं तर कीर्तन आहे. दुसऱ्या दिवशी डोहाळी लागले, पतीला हाक मारल्या, हो होय वा इकडे. आणि होय व म्हणत होत्या बरं का. काय म्हणला बुवा? होय व म्हणत होत्या. आता होय र आलंय आणि त्याला पर्याय काहीच नाही. चला असू द्या, चला चला त्याला पर्याय नाही. आमदार चौबदार खासदार कीर्तनदार पण चुली पुढे गपगात, पर्याय नाही. चला हाक मारली, होय वा इकडे कागद सुंदर डोहाळे लागले. काय? आज इच्छा आहे मला की नाही आज की नाही आज की नाही हो स्मशानात जायचं. बघा डोहाळे काय लागत होतं. बाळूमामाचा चमत्कार जन्माच्या आधीच सांगतो, पुढचं तर सांगणारच. काय डोहाळे लागला अजिबाई? स्मशानात जायचं. बरं माणूस स्मशानात कधी जातो? आमच्या इंदापूर तालुक्यात माणसं मेल्यावर जाळतात. म्हणतात आम्ही काय पाकिस्तान मधून आलो? बोला बोला. आपल्या इकडे माणसं पाहुणं मेल्यावर जाळतात. त्या जिवंतपणे जायचं म्हणत होत्या. का? तर पोटात संत बाळूमामा अवतार शंकराचा, भगवान शंकर स्मशानाचा राजा आहे. भगवान शंकर भूतांचा राजा आहे. भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा आहे. नवे नवे तो महाकाल आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा अनेक डोहाळे लागले. तर नंतर जगाचा मालक संत बाळूमामा जन्माला आले, चालू लागले, रांगू लागले, बोलू लागले. स्वतःचा पोशाख निवडला. हातामध्ये काठी, कपाळाला भंडारा, मस्तकावरती फेटा, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, धोतर नेहरू, हातामध्ये कडा, पायामध्ये तोडा. आणि जगाचा मालक संत बाळूमामा जन्माला आले. त्रैलोक्याचा वाणी भोळा भंडारी आला घोंगडी टाकोनी खांद्यावरी, पिवळा भंडारा लावणी कपाळावरी. बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी, बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी. फळाला आली माय बापाची पुण्याई, हलसिद्धनाथाची कृपा झाली भक्त ठाई. अन्यायाला वाचा फोडी सत्वरी, बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी. इडा पिडाला करुण तळी गोल रिंगण, खातो कन्या मीन मामा आनंदानं. भरली सुखानं झोळी भक्ताची पुरी, बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी. जगाचा मालक संत बाळूमामा जन्माला आली. जन्माला आल्यापासून मामाने अनेक चमत्कार केले. मला वेळेचं बंधन आहे, दावतं सांगायचं गड्या. ऐका, मामा करतात काय, करत आहेत काय आणि करत राहणार काय हे सांगून जाईल. आणि मामा नाही असं म्हणणं चुकीचं आहे बरं का. मामा नाही असं म्हणणं चुकीचं आहे. उलट जोपर्यंत या विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मामा आहेत, हे बी चुकीचं आहे. काय म्हणला बाबा? विश्वामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मामा आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. मग खरं काय? जोपर्यंत ऐका या विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मामा नाहीत. जोपर्यंत या विश्वामध्ये संत बाळूमामा आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत. एवढा मोठा अधिकार माझ्या मामा, एवढा मोठा अधिकार माझ्या बाळूमामाचा आहे गड्या. महाराज मामा करत होते काय, करत आहेत काय, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत करत राहणार काय. ऐका, ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद मामामध्ये.
पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद मामामध्ये. चालता न येणाऱ्याला चालवतात, बोलता न येणाऱ्याला बोलवतात, निपुत्रिकाला संतान देतात नवे नवे. एक काळी मेलेला सुद्धा जिवंत काढण्याची ताकद कोणामध्ये असेल तर मामामध्ये. विठ्ठल विठ्ठल हा अधिकार संत बाळूमामाचा. मामा जन्माला आल्यापासून चमत्कार करत होते आणि चमत्कार करत असताना मामा वेड्यासारखं करायचे त्यावेळी अख्खं जग म्हणायचं खोळा बाळोय, येडा बाळोय. का तर बाळूमामा म्हणजे कुठं जरी झालं का नाही काट्यावर झोपायचं गादे म्हणायचं शिखराव मंदिराच्या शिखराव बसलोय असं सांगायचं, कधी झाडाच्या शेंड्यावर बसलो. एवढं विचित्र वागायचं का तर अवतार शंकराचा होता. एकटंच मनाला बडबड बडबड करत बसायचं कुठं बी. बघा जदेवाच्या पुढं बसलाय का बाळूमामा एकटंच मनाला बडबड. आता बी आम्ही एकटंच मनाला बडबड करतो, फरक एवढाच आमच्या कानात काहीतरी असतं. काय म्हणतात हो त्याला, हेडफोन अजून एक नाव आहे, ब्लूटूथ अजून एक नाव आहे, हेअरबड. हा चला मला माहिती आहे इकडूनच उत्तर आहे, इकडे काय उपयोग नाही. चला हे नवीन मधलं आहे. चला हेअरबड, ब्लूटूथ, हेडफोन. ह्याच्यामुळं झालं काय, मामा एकटं बोलायचं पण देवासोबत बोलायचं. आपण एकटंच बोलतो, फरक एवढा आपल्या कानात काय. बरं आता तसं बघायचं झालं तर मोबाईलनी हेडफोननी ह्यानी माणसं बाद केली बरं का बाबा. आज हे कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचा नाही, माणसाला माणसात आणण्याचं जगाच्या पाठीवर एकच क्षेत्र आहे, त्याचं नाव आहे कीर्तन. आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघताय सगळीकडे कार्यक्रम चालू आहे. जिथं कार्यक्रम चालू आहे तिथं प्रत्येक ठिकाणी लोकांना कीर्तन सोडलं तर कीर्तन सोडून जेवढं काय कार्यक्रम असतील तिथं प्रत्येक ठिकाणी लोकांना म्हणावं लागतं महाग सरा, महाग सरा, महाग सरा. पण शोकांतिका अशी या जिथं चाळ वाजतात तिथं लोकांना म्हणावं लागतं महाग सरा, महाग सरा, महाग सरा. आणि जिथं टाळ वाजतात तिथं लोकांना रोज म्हणावं लागतंय पुढं सरा, पुढं सरा, पुढं सरा. आणि ह्यातनं एकच बोध घ्या, तुम्हाला पुढं सरा म्हणणारं जगात एक क्षेत्र आहे, तुम्हाला माणसात आणणारं एक क्षेत्र, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल आपण ते ठेवायचं, आपल्याला मागं सरायचं का पुढं सराय. बरं पुढं सरचाल तर देवा आणि मागं सराल तर मग तुम्ही मागच राहाल. ध्यानात ठेवा, हे कळायला पाहिजे. जगाच्या पाठीवर एक क्षेत्र आहे कीर्तन. चांगलं बी तेवढाच मोबाईल आहे, वाईट बी तेवढा. लांब कशाला बाबा. इथं ते माळशिरस तालुक्यात खाली सुळपावण्याच्यात बहीण दिली या. आणि एक दिवशी झालं असं, ते बहीण घरी आली, दाजीन दोघं घरी आले. घरी आल्यानंतर दाजी सोप्यावर बसलं. एक तास बिचारा सोप्यावर बसला होता. दाजीचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये. मामा असं वाटायचं दाजीनं काहीतरी बोलावं, काहीतरी म्हणावं, पण बिचाऱ्याचं एक तासभर लक्ष मोबाईल. मस्त म्हणून वाटत होतं तुझ्यासारखा मोबाईल आमच्याकडे बंगारवाला वापरतो, पण काय करता आपली बहीण त्याच्यात आहे, त्यामुळे पर्याय नाही. दोन्हीकडून मला इकडं आडन तिकडे फिरो लय काय बी म्हणून वाटत होतं, पण पर्याय नाही, आपली बहीण आहे त्याच्यात. म्हणून महाराज झालं काय, एक तासभर दाजी मोबाईल मध्ये, मी त्यांच्या तोंडाकडे बघतोय, ते मोबाईल मध्ये. एका तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं. मामा माझं मन सुपासारखं झालं कडे. आता दाजी काहीतरी विचारते. दाजी म्हणतील बुवा कसं चाललंय कॉलेज, कसं चाललेत कीर्तन, कसं चाललंय शेतीवाडी गुरड, काहीतरी विचारत्याल. म्हणून एक तासभर दाजी मोबाईल मध्ये बघत होतं. एका तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं आणि एका तासानं दाजी माझ्याकडे बघून सुळ पाहुणं मला म्हणलं, हा चपट्या पिण्याचा चार्जर आहे का पाहुणं. मला एवढंच सांगायचंय, ह्या मोबाईलनं माणसात माणूस राहिला नाही. पहिल्या काळात जर तुम्ही एकत्रित आला तर रात्र रात्र तुमच्या पारावर गप्पा चालत होत्या. आता आम्ही 4 जण जरी एका जागेवर आलो तर प्रत्येकाचं लक्ष मोबाईल मध्ये. ही शोकांतिका आहे. आपण एकटं बोलतो, फरक एवढा मोबाईल. पण मामा एकटं बोलायचे, पण मामा देवासोबत बोलायचे. बरं माझा प्रश्न असा या, तुकाराम महाराजांनी मरण माझे मरून गेले मज केले आमर हा अभंग असताना लिहिला का वैकुंठाला गेल्यावर लिहिला? सोपा प्रश्न. हा असताना. हा कधी तुकाराम महाराजांनी, आता तुकाराम महाराज वैकुंठालाच गेले हे ध्यानात ठेवा. थोडा विक्षेप आला, आता काल परवाचा विषय, थोडा विक्षेप आला. वारकरी क्षेत्र असं या, एखाद्याला जेवढ्या ताकदीनं उचलतं तेवढ्याच ताकदीनं खाली टाकण्याची ताकद वारकऱ्यामध्ये. ध्यानात ठेवा, आम्ही वज्राहून कठीण सांगितलंय. जर तुम्ही चांगला असाल तर तुमच्यासाठी झेंडाच या, आणि जर लय वाईट वागल तर आम्हाला असा झेंडा उलटा करायला फरक लय वेळ लागत नाही. त्यामुळे महाराज माणसाने मर्यादित राहावं. तुकाराम महाराज वैकुंठालाच गेलेत, वैकुंठाहून 3 वेळा माघारी आली. त्याला लय कारण आहे, आता वेळेचं हे का बीजाचं कीर्तन नाही. ऐका, तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर लिहिलं का? आधी लिहिला कुठला अभंग? मरण माझे मरून गेले. बर, मरण माझे मरून गेले हे असताना लिहिला. मग असताना कुठं मरतो म्हणता येतं किंवा असताना मेलो असं म्हणता येतं का? अजिबात नाही. पण ऐका, ज्यावेळी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहणं आणि स्वतःचा देह
भगवंतमय होणं, त्याच वेळी म्हणता येतं मरण माझे मरून गेले मज केले आमर. अख्खं गाव तुकाराम महाराजांना मारत होतं, देवाचं नाम घेतायत म्हणून. एक दिवशी बायकोने विचारला, हो अख्खं गाव तुम्हाला मार मार मारतं या, अख्खं गाव तुम्हाला त्रास देतं या, अख्खं गाव तुमचा छळ करतं या, जरा 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 थोडं नाम घ्यायचं बंद करा. त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं, अगं जिजा देवाचं नाम घ्यायचं बंद करतोय, पण झालंय असं, आता माझी वाचा माझं ऐकत. छंद या नामाचा घेतला छंदया नामाचा घेतला वडू नका वडू नका. छंदया नामाचा घेतला छंदया नामाचा घेतला. हो माझी मजा झाली हा अनावर वाचा. हो माझी मजा झाली अनावर वाचा. महाराज पत्नीने विचारलं, एवढं तुम्हाला गाव मारतोय तरी तुम्ही देवाचं नाव घ्यायचं का सोडत नाही? त्यावेळी तुकाराम महाराज सांगितलं, आता झालंय असं, माझी मजा झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला. असे म्हणजे माझी वाचाच माझ ऐकत नाही. तुकाराम महाराजांचा मामा तोंड जर दाबलं तर असा रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता, एवढी भक्ती होती तुकाराम महाराजांची. मग त्याच वेळी म्हणता येतं मरण माझे मरून गेले असताना जर हा देह भगवंता स्वरूप होत असेल आणि भगवंतासोबत माणूस बोलत असेल, त्याच वेळी म्हणता येतं मरण माझे मरून गेले. अशी अवस्था मामांची झाली होती. मामा एकटं बसायचं, बडबड करायचं. लोक म्हणायचे बाळ मामा वेडे झाले, पण मामा वेडे नव्हते, तर देवासोबत एक रूप व्हायचे आणि भगवंतासोबत बोलायचे. अशा अनेक चमत्कार मामाने केले. लोक म्हणले बहुतेक बाळूमामाला वेड लागलं. अख्खं जग बाळूमामाला वेड म्हणत होतं, पण एक व्यक्ती अशी होती जी बाळूमामाला शहाणं म्हणत होती. अख्खं जग जरी तुम्हाला विरोधात गेलं तर एकच व्यक्ती अशी असते जी तुमच्या बाजूने असते, तिचं नाव आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचा आत्मा ज्यामध्ये तिला म्हटलं जात आई नव्हतं जात आहे देवाला प्रत्येकाच्या घरी, पण आईच्या रूपात देव प्रत्येकाच्या घरात आहे. मी पाया पडून सांगतो, एकेकाळी तुम्हाला हे पाषाणातला देव नाही कळाला तरी चालेल, जीवातला देव कळू द्या. माणसासोबत माणसासारखं वागा, यासारखा दुसरा परमार्थ नाही. विठ्ठल विठ्ठल अख्खं जग विरोधात गेलं तरी बाळूमामाची आई म्हणायची नाही, हो नाही बेडा माझा बाळू शहाणा आहे. लोक म्हणायची फळाय वेड आहे, बहुतेक याला भूत लागले म्हणून देवऋष. आता तसं बघायचं झालं तर सगळ्या जगात सगळ्यात मोठा देवऋष आज तुमच्या गावात येऊन बसलाय. काय म्हटलं मी? जगातला सगळ्यात मोठा देवऋष आज तुमच्या गावामध्ये येऊन बसलाय. त्याला देवऋषापाशी न्यायची गरज आहे म्हणे. वेडा झालाय, खुळा झालाय, काही करायची. पण तिथून पुढे मामाने जे चमत्कार केले ते बघून अख्खं जग मामांच्या भक्तीला लागलं. मामा चालताना येणाऱ्याला चालवू लागले, बोलताना येणाऱ्याला बोलवू लागले, निपुत्रिकाला संतान देऊ लागले. बघा चालताना येणाऱ्याला चालवतात. आता ग्रंथामध्ये सुद्धा असे प्रसंग आहेत ज्या लेकरांना चालता येत नव्हतं ते चालू लागले, बोलताना येणारे बोलू लागले. पण मी प्रत्यक्षातलं सांग का बाबा, लांब कशाला. मामा आज तुम्ही इथं उपस्थित आहात, मी तुमच्या साक्षीनं सांगतो, खामगळवाडीमध्ये मामांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि तन मन धनाने मामा तुम्ही त्या ठिकाणी सेवा करताय. सेवेचा परिणाम आहे हा. नुसती मूर्ती बसवली म्हणजे तिथं देव येत नाही, तुमच्या भक्तीनं त्यामध्ये देवत्व निर्माण करावं लागतं. महाराज एवढी भक्ती, एवढी ताकद आणि एवढी सेवेची तिथलं वैशिष्ट्य या त्या मंदिरावरती प्रत्येक रविवारी 1000-2000 लोक येतात. प्रत्येक अमावस्येला 1000-2-3000 लोक असतात. त्या मंदिराची ख्याती अशी, मामा स्वतः तिथं पूजा करतात आणि प्रत्येकाचं साकडं ऐकतात, प्रत्येकाचं साकडं मामाला सांगतात आणि मामा जी बुद्धी सुचवल ती पुढे ते सांगत असतात. आणि त्यांचा आणखी एक स्वभाव असा आहे, मला माणूस कशावरून खरा वाटतो माहितीये का? जो माणूस पैसे घेतो तो माणूस खोटाच म्हणायचा. मग तो बुवा का असं ना देणार ठेवा, खरं सांगाय काय अडचण नाही गड्या. जो पैसे घेतो तो थोडं तरी खोटं बोलतो आणि जो 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 पैसे घेत नाही तो माणूस खरा म्हणायचा गड्या. आज त्या मंदिरावरती सकाळच्या 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत समाज येतो. या एवढी लोक येत आहेत. मामा तन मन धनाने त्यांची सेवा, निस्वार्थ भावनेने तिथं दानपेट दिसणार नाही, काय नाही.
कुणाचंही काही अडचण असू द्या, घरी जर आली तरी पेट्रोलचा रुपया घेणार नाही, एवढी जर सेवा करत असतील तर परिसरामध्ये एकच भक्त म्हणजे सुधीर मामा खामकर. एकदा जोरदार टाळी वाजवा. अलीकडच्या काळामध्ये मामांचे भक्त सुद्धा लय झाले की किती मंदिरं झाली बाबा, किती मंदिरं झाली. काय तर धर्माची उपारणी टाकतात, काय धर्माची घोंगडी टाकतात आणि तुमच्या सोयीच्छेनं टाका, पण रुपया सुद्धा न घेता समाजाची सेवा करताय. मामांचं फार मोठं योगदान आहे आणि मामांची फार मोठी ताकद आहे. त्या ताकदीची आणि त्या सेवेची परिणाम त्याच मंदिरावरती पाठीमागच्या काही दिवसापूर्वी एक लेकरू आलं होतं, एक माणूस आला होता. त्याला मला वाटतं 9 वर्ष झालं चालत नव्हतं. ती अजिबाई 9 वर्ष एक माणूस जाग्यावर बसलाय. 4 लोकांनी त्याला उठवावं, खाया पिया करावं, असा माणूस 9 वर्ष जागेवरती बसलेला खामगलवाडीच्या मंदिरावरती आला. पहिल्या रविवारी तो माणूस 4 माणसांनी उचलून आणावा लागला. मामांच्या सेवेची, मामाच्या प्रसादाची आणि मामाच्या दरबाराची ताकद. पुढच्या रविवारी जो माणूस पाठीमागच्या रविवारी 4 लोकांनी धरून आणला होता मामांच्या सेवेची ताकद, तो माणूस पुढच्या रविवारी स्वतःच्या पायानं चालत आला. ही ताकद लांब कशाला, हे डोळ्यासमोरचे मामा पुढंच बसते. हे प्रसंग असे. आणि लांब कशाला, ह्याच भागामध्ये 7 नंबर पालखी येऊन गेली होती आणि त्या 7 नंबर पालखीमध्ये त्या दिवशी इथंच पांगरी पलीकडे या विशाल दडस म्हणून दडस पाहुण्याच्यात कीर्तन होतं, तिथं 7 नंबर पालखी होती. 15 नंबर पालखीचे उपकार बारीत बाबा, ती त्यांची इथं पालखी होती. कीर्तन माझं झालं आणि ते दडस पाहुण्यांनी काय केलं, ते लेकरू पुढे आणलं. म्हणजे मामा हे जे लेकरू दिसतंय का नाही महाराज, ह्याला जन्मल्यापासून वाचा नाही, जन्मल्यापासून बोलता येत नाही. 1 वर्ष झालं मामांच्या सेवेत या. इथं 7 नंबर पालखी येऊन गेली भरपूर वेळा या भागात. त्या लेकराला जन्मल्यापासून वाचा नाही, जन्मल्यापासून बोलता येत नाही. आता ग्रंथातलं सांगायचं बंद केलंय मामा मी अलीकडं, का तर ग्रंथातलं सांगण्यापेक्षा माणसाला घडलेलं डोळ्यासमोरच ऐकायला बरं वाटतं आणि ते खरं वाटतं. त्यामुळे हेच सांगितलेलं परवडल मला असं वाटते. त्यामुळे जरी माणूस या कीर्तनातून सुधारला तरी मामानं हे कार्य सिद्धीला नेलं गड्या बास. महाराज त्या लेकराला जन्मल्यापासून वाचा नाही, बोलता येत नाही. मामाच्या सेवेत 1 वर्ष झाले. मामांच्या प्रसादाची ताकद, मामाचा प्रसाद खाते, मामाच्या मेंढ्या राखते. सेवेचा परिणाम असा झाला, त्या बिरू पुजाऱ्याने सांगितलं, महाराज ह्या लेकराला जन्मल्यापासून वाचा नाही, 1 वर्ष झालं मामांची सेवा करता. या ज्या लेकराला जन्मल्यापासून वाचा नाही ते लेकरू आज मामाच्या कृपेने खडा 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 बोलतंय. ही ताकद संत बाळूमामा. ज्याला वाचा नाही, वाचा देणारा, मुक्याला वाचा देणारा जगातला एक भगवंत म्हणजे संत बाळूमामा आहेत. चालता नाही येणाऱ्याला चालवलं, या बोलता नाही येणाऱ्याला बोलवले. 4 नंबर पालखी आपल्या इंदापूर, माळशिरस, फलटण आणि बारामती भागामध्ये ह्या 4 तालुक्यामध्ये गेली 5-6 वर्ष झालं फिरणारी एक पालखी. सगळ्यात शांत पालखी कुठली म्हणाल तर 4 नंबर आणि सगळ्यात फास्ट म्हणाल तर 16 नंबर. 18 पालखीचं बोवाला काय विचारा, चला रोज एका पालखीवर आहे. महाराज एवढी शांत पालखी. त्या पालखीवरती सांगोलचे कोळेकर पाहुणे होते. कोळेकर मामा, त्यांना अर्धांगवाई झालं. अर्धांगवाई म्हणजे अलीकडच्या काळात अर्ध्या अंगातून वारं जाणं. अर्धांगवाई अलीकडच्या भाषेत लय शुद्ध भाषेत सांगायच्यापेक्षा गावठी भाषेत सांगू, त्याला पॅरेलिस म्हणतात गावठी भाषेत, आणि शुद्ध भाषेमध्ये अर्धांगवायू म्हणतात. काही इंग्रजी शब्द असे जे गावठी झालेत बरं का. अर्धांगवायू म्हणल्यावर काहीला कळणार नाही, पण पॅरेलिस म्हणलं की लगे कळणार. ऐका महाराज, त्या पॅरेलिस झालेला पेशंट सांगोलच्या मोठ्या दवाखान्यामध्ये गेली. 4.5 लाख रुपये खर्च झाला. डॉक्टरांनी सांगितलं होईल एवढा इलाज आम्ही केला, होईल एवढा प्रयत्न आम्ही केला. एकेकाळी हे पेशंट दगावू शकते. घरच्याला सांगू लागले ह्यांना घरी घेऊन जा, घरी घेऊन जा म्हटलं बरोबर बघा, आणि घरी घेऊन जा आणि एकच करा, फक्त एकावरती विश्वास ठेवा. कुणाव माणसासारखी गद्दार जगात जातच नाही, जगात दुसरी कुठली. हा कुणा विश्वास ठेवा. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या किंवा अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोदरा. बस त्या भगवंताशिवाय तारणारा, मारणारा आणि उद्धार करणाऱ्या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. म्हणून डॉक्टर सुद्धा शेवटी कुणा विश्वास ठेवायला होते तो. आणि कोण म्हणतं डॉक्टरच्या हातात मरण आहे, डोक्यातून काढा. डॉक्टरच्या हातात जर मरण असतं, आज जर तुमच्या गावातली माणसं डॉक्टरांनी मरायची वाचवली असती तर तुम्ही इथं बाळूमामाच्या जागेवर डॉक्टरांचं फोटो पुजला असतं. काय होतंय तुमचं? डॉक्टरांनी जर तुमच्या घरातली माणसं मरायची वाचवली असती, तुम्ही देवाऱ्यातलं देव पाण्यात सोडला असतं, डॉक्टरचं फोटो पुजला असतं. कोण म्हणतं डॉक्टराच्या हातात मरण? आणि डॉक्टराच्या हातातच मरण असतं तर मामा आपल्या शेजारच्या माळशिरस तालुक्यातलं 4 डॉक्टर एका दिवशी मेलं नसतं उजनीत. 2 तर पाहूनच होतं. चला चला, पर्याय नाही गड्या, पर्याय नाही. डॉक्टर असू नये, वैद्य असू नये, तो कुणी असो, मरणातून कुणी वाचू शकत नाही. वाचवणारा एक अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोदरा किंवा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. डॉक्टर सुद्धा शेवटी कुणा विश्वास ठेवायला होता. देवाव सांगितलं होईल एवढा इलाज केला, घरी पेशंट घेऊन जा. 4.5 लाख रुपये खर्च केला. घरी घेऊन जाताना असताना त्या कोळेकर मामाने घरच्याला सांगितलं, बाबा ऐका,
जर डॉक्टरांनी सांगितलं असेल मी मरणार आहे, डॉक्टर म्हणले असतील मी मरणार आहे, तर एक करा, मला घरी नेऊ नका, मामांच्या तळावण्या. बघा सेवेची ताकद काय सांगतोय मी. निष्ठा आणि भक्ती जर मनापासून विश्वासा देवावर असेल तर विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. जर मामा विश्वास असाल तर तुम्ही मामावर सुद्धा अधिकार गाजवू शकता. ही ताकद विश्वासाचे, फक्त तेवढी श्रद्धा आणि भक्ती पाहिजे आणि सेवा पाहिजे. सगळ्यात जास्त किंमत फक्त सेवेला या तेवढी पाहिजे, तेव्हा तुम्ही मामावर सुद्धा अधिकार गाजवू शकताय. त्या मामांची संत बाळमामांवरती निष्ठा आहे, भक्ती या. सांगितलं मेलो तर चालेल, मामांच्या तळावण्या, मामांच्या तळावण्या. काय करा, मरू दे मेलो तर, पण कुठं न्या. आल्या जन्मी हो गयावा, एक शब्द करावा. आल्या जन्मी हो गयावा, एक शब्द करावा. माझं मरण येण्या आधी मला बाळू मामा दावा. पळवू नका, मरण येण्या आधी बाळू मामा दावा. माझं मरण येण्या आधी बाळू मामा दावा. मरण येण्या आधी मला बाळू मामा दावा. व्यापार धर्माचं धन माया लुटाला. जीवनाची तमतम कधी हो विठ्ठल. बाबाला माता पाव जन्मता पिताला. हो नाही कोणी जीव बाबा, मामा करतो तुमचा दावा. नाही कोणी जीव बाबा, मामा करतो तुमचा दावा. माझं मरण येण्या आधी बाळू मामा दावा. मरण येण्या आधी बाळू मामा. माझं मरण येण्या आधी बाळू मामा. बोला 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 मामा चढावणं. बोला 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 मामा चढावणं. बोला 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 मामा चढावणं. आता का बरं. त्या भक्ताने सांगितलं मामा मेलो तर चालेल, मामांच्या तळावण्या. सेवेच्या निष्ठेची ताकद ऐकून जा. तळाव आणण्यात आलं. एका मेंढकानं उठवावं, एका मेंढकानं चारावं, एका मेंढकानं पाणी पाजावं, चालाय बोला. आता मामांच्या पालखी इथं येऊन गेल्या, तुम्हाला माहिती आहे गड्या. मामांच्या दरबारात सेवा म्हणजे काय माहिती, आज सुद्धा हिथं असू द्या. सेवा म्हणजे काय, कुठल्या गोष्टीला तुच्छ न लेखणं आणि हिथं पडल ते करणं, याला म्हटलं जातं सेवा. मग ती कुठली बी असू द्या, सेवेला किंमत आहे गड्या. किती सेवेला किंमत आहे सांगू. इथं जाऊ द्या, आता बाळूमामाच्या पालिकेवर तुम्ही नेहमी जात. मामा माझा एक साधा प्रश्न आहे, सेवेला किंमत किती. बाळूमामांच्या पालखीवर समजा कीर्तन झालं, आरती झालं, आणि आरती झाल्यावर तळाव पहिली पंगत कोणाची बसती हो. पुढाऱ्याची नाही ना. हा कुणाची बसती हो. बर काळे पाहुणं मेंढक्याची का पंगत बसत असेल, काहीतरी कारण असेल. कारण एकच, फक्त सेवा. ह्या दरबारात सेवेला किंमत, इथं पैशाला किंमत नाही गड्या. किती सेवेला किंमत आहे ऐका. पहिली पंगत मेंढके. मामा त्या दिवशी आम्ही म्हणलं आम्ही बुवा आहे, आम्हाला बसते म्हणे माग सरा माग फुकाट आलाच वय र माग म्हणले. पहिला मान मेंढक्याला, मग वार करीन महिला पुरुष बसतील. मला जाहीर सांगू द्या, पहिला मान मेंढक्याला दिला, त्याला कारण आहे सेवेची. ऊन म्हणत नाही, तहान म्हणत नाही. उभ्या पावसात, उभ्या उन्हात मेंढ्या राखतात, संसाराचा जाळ करून येतात, तन मन धनारी मामाची सेवा करतात. ह्या दरबारात सेवेला किंमत म्हणून पहिली पंगत मेंढक्याची असते. तसं आज सुद्धा ह्या दरबारात सेवेला किंमत आहे. त्या एका मेंढकाने उठवावं, चालाय बोलाय शिकवावं, असं करत करत कन्या आंबिलाचा प्रसाद खाल्ला. कोळेकर पाहुण्याचा आज 6 महिन्यानंतर हात उचलला, 8 महिन्यानंतर पाय उचलला. एका वर्षावर ती काठीवरती चालू लागली. आणि आजची खरी परिस्थिती पाहायजाल, आज सध्याला त्या कांबळेश्वरच्या भिवाईच्या डोहाच्या पलीकड बाळूमामांची पालखी 4 नंबर. त्या 4 नंबर पालखीवर कधी जा. ज्या माणसाला डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली, ज्याला माणसाला डॉक्टर म्हणलाय हा माणूस दगावू शकतोय, हा माणूस मरू शकतोय, अरे ज्याला डॉक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी दिली ना, तोच माणूस बाळूमामाच्या कृपेने आज रोज मेंढ्या राखतो. यापेक्षा महिमा काय. ज्याला डॉक्टर म्हणलाय माणूस मरत, तो माणूस आज मामाच्या कृपेने मेंढ्या राखतो. या त्या 4 नंबर पालखीमध्ये. म्हणजे ज्याला चालता येत नाही त्याला माझ्या मामाने चालवलं, या बोलता येत नाही त्याला बोलवलं, निपुत्रिकाला संतान दिलं. ज्याच्या भाग्यात मुलबाळ नाही त्याला मुलबाळ देणार असं फक्त एक व्यासपीठ आहे, त्याचं नाव संत बाळूमामा, आणि दिलं सुद्धा.
लांब कशाला मामा आपल्याच मंदिरावर मी पुरावे सांगतो आमच्याच तावशी गावातले एक जोड कित्येक वर्ष झालं बाबा लेकरू बाळ नाही मूलबाळ नाही याच मामांच्या मंदिरावर गेल्यानंतर त्या लेकरांना ते जाऊ द्या असे कित्येक आले असतील ज्यांना लेकरू बाळ नाही त्याला मामांनी आज दिलं काल दिलं आणि देत राहणार. मामा ज्यावेळी होते त्यावेळी आप्पा शिंगाडी नावाचा एक भक्त होता 12 वर्ष झालं घरामध्ये पाळणं आलं ना आप्पाच्या वाडीचा करायचं काय मामांना म्हणावं तर मामांची आपण सेवा करतोय मामाच्या पुढं कसं मागाव म्हणून त्यानं देवऋषी पाहिला आणि देवऋषांना सांगितलं गड्या गाभण बकरी कापावी लागली. आता तसं बघायचं तर मला खरं सांगावं दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू मिळेल का. मुंग्या असू द्या तर माणूस असू द्या ह्या देवाच्या दरबारात दोन्ही पण समानच बरं का. तुम्ही जर एखाद्या जनावराचं लेकरू मारत असाल तर तुम्हाला लेकरू होईल कशावर बरं लांब कशाला दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं होईल खरं आहे का होईल वय आणि झालंच तर ते थोड्या दिवस होईल ते कायम टिकत नाही. महाराज आजपर्यंतचा इतिहास आहे महाराष्ट्राचा कधीच कोणाचं वाईट करून आपलं चांगलं होत नाही. फक्त नीतिमत्ता स्थाप ठेवा सरळ मार्गे चला भगवंत काहीच कमी पडू देत नाही. महाराज त्या देवऋषानं सांगितलं गाभण बकरी कापावी लागल. होम रचला विधी चालू केला. मामाला सगळं कळतं मामाला लांबूनच ओळखलं होतं गड्या आता याच्या मनामध्ये हा प्रकार आला या हे काहीतरी विपरीत घडण्याआधी मामांनी विचार केला आपण गेलं पाहिजे. मात्र मामाने लांबून तिथं तळाव असतानाच ओळखलं होतं आणि खरंच ओळखतात बरं का मामा. तुमच्या मनात काय बी असू दे ह्या मामाला सगळं कळतं. आज सुद्धा ह्या मंदिरावर आपण सगळे आलो मामाला सगळं कळतं. हिथं कोण भक्त कशा करता आलाय कोण हिथं आरतीला आलाय कोण कीर्तनाला आलाय हे मामाला कळतं. कोण कीर्तन ऐकाय आलंय ते मामाला कळतं. कोण पकवाज वाजवाय आलंय ते मामाला कळतं. कोण टाळाला आलंय ते मामाला कळतं. कोण हिथं कीर्तन बघाय आलंय. कीर्तन बघणं वेगळं आणि कीर्तन ऐकणं वेगळं. कोण कीर्तन बघाय आलंय कोण कीर्तन ऐकाय आलंय या कोण हिथं द्यायला आलंय या कोण हिथं घ्यायला आलं हे त्याला सगळं कळतं बरं का देणार ठेवा. मग कुणी कशासाठी या मामाला सगळं कळतं. एकदा का रस्त्यापासून अलीकडे पाय टाकला की मामाला कळतं माझा भक्त इथं याच्या करता आलाय. मग तुम्ही काही संकल्पना घेऊन या मामा त्या पूर्ण करतात. मामाने लांबून ओळखले त्या शिंगाड्याच्या मनात पाप आले धावत गेले दारावरती थाप मारी हे शिंगाड्या दारोगड मामा तुम्ही इथं होय बकरी ओरडल्याचा आवाज येतोय चारा पाणी केलं नाही का होय मामा केले मग काय ओरडतो बघू दे मला म्हणून आत गेले तर तो होम रचलेला पाहिला तो विधी पाहिला आणि मामाने विचारलं काय रे मामा चुकलं काय चुकलं. अहो लेकरू प्राप्ती करण्याकरता देवऋषानं सांगितलं होम रचला. मामा त्या देवऋषावरती कळाली अरे पाप्या दुसऱ्याचं लेकरू मारून दुसऱ्याला लेकरू देण्याचा विचार तरी कसा केला. मामाला राग आला. मामा घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर पडल्याबरोबर आप्पा शिंगाडी धावत गेला. मामा चूक झाली माफ करा. अरे कशा करता एवढा आटास करतोय मामा करावं काय 12 वर्ष झालं घरामध्ये लेकरू बाळ नाही. शेजारी एक आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडावरती हात ठेवला ना मामाने आंब्याच्या झाडाच्या साक्षीने सांगितलं ये शिंगाड्या हाय तर मनापासून तळावर सेवा करशील का नाही तर तुला एक काय 5 लेकरं हे बाळोधन करतील. काय दिला शब्द 5 लेकरं. आणि मामांच्या तळावर मामांच्या मंदिरावर तन मन धनाने सेवा केली. सेवेचा परिणाम ज्याच्या भाग्यात मूलबाळ नव्हतं त्याला 5 लेकरं झाली. आणि मामा ती 5ही लेकरं आज सुद्धा आप्पाच्या वाडीमध्ये प्रत्येक आमुषेला चंद्रभागेचं पाणी आणतात आणि त्या असणाऱ्या हलसिद्धनाथाला स्नान घालतात. ही परंपरा त्या शिंगाड्याच्या परिवारामध्ये म्हणजे ज्याच्या भाग्यात मूलबाळ नव्हतं त्याला मूलबाळ दिलं. त्या शिंगाड्याच्या घरामध्ये एवढा आनंद झाला होता. बघा एखाद्या घरामध्ये लेकरू बाळ नसू द्या घरामध्ये फार दिवसाने लेकरू झालं का नाही त्या माईला जो आनंद झालेला असतो तो जगात कोणाला नसतो एवढा आनंद होता. त्या शंकर आणि गिरिजा नावाचे 2 भक्त होते त्यांना सुद्धा मुलबाळ नव्हतं. मामाच्या कृपा आशीर्वादाने झालं. 1.25 महिना घराच्या बाहेर निघता येत नव्हतं. रोज मामाच्या मूर्तीची पूजा करायची तुळशीला पाणी घालायची नाचायची गायची उड्या मारायची आणि नाचत म्हणायची बाई या माझ्या संसाराच्या वेलीला आज मामाच्या कृपेने फूल लागलं म्हणून नाचायची गायची उड्या मारायची आणि काय म्हणायची या संसारी लागला भक्तीचा लळा ग या संसारी लागला भक्तीचा लळा ग बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा. बकवा जरा आवाज द्या. या संसारी लागला भक्तीचा लळा ग वळून घ्या संसारी लागला भक्तीचा लळा ग बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग दारी तुळसती अंगानी मंदिरात विठो रुक्मिणी दारी तुळसती अंगानी मंदिरात विठो रुक्मिणी सासू सासरे ते धने
मारायची आणि उड्या मारत मारत म्हणायची बाई सगळ्या देवाला नवस केले, सगळ्या देवाला सयास केले, सगळ्या देवाला आठास केले, पण कुठला देव माझ्या हाकेला धावला नाही, कुठला देव माझ्या नवसाला पावला नाही. पण नवसाला पावला एक देव, तो म्हणजे आदमापूरचा माझा बाळू मामा. म्हणून ती नाचायची, गायची, उड्या मारायची आणि नाचत नाचत काय म्हणायची, पावलाय 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 बाबा नवसाला, पावलाय 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 बाबा नवसाला, धावलाय 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 बाबा हाकेला, धावलाय 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 बाबा हाकेला. सद्गुरु बाळू मामाची कृपा बाबले, मामा पावलाय नवसाला संसारी रंगाला, हे मामा पावलाय नवसाला संसारी रंगाला, मामा पावलाय नवसाला संसारी रंगाला, मामा पावलाय नवसाला संसारी रंगाला. हे घेऊन जाऊ बाळाला, घेऊन जाऊ बाळाला मामाच्या दर्शनाला, मामा पावलाय नवसाला संसारी रंगाला. पुढे बघा, मामा पावलाय नवसाला संसारी रंगाला, मामा पावलाय नवसाला संसारी रंगाला, मामा पावलाय ती नाचायची, गायची, उड्या मारायची. मामाच्या कृपेने लेकरू जन्माला आलं, तळाव नेलं, मामाच्या हातावर दिलं. मामाने सांगितलं ह्या लेकराचं नाव एकच ठेवायचं. काय निघल्या विषय म्हणून सांगा, मामा सांगितलं लेकरांचे नाव बी चांगले ठेवा. मामा अलीकडच्या काळात ह्या तरुण लेकरांची अशी नाव आहे ती, ह्यातल्या एका बी आजीबाईला ते नाव घ्यायचं नाही. 17 जोड अक्षर जोडले ती हो, त्याला एक बी नाव धडश्यानं नाही. घरामध्ये पुण्य वाढावं अशी लेकरांची नावं ठेवा. समजा तुम्ही एखाद्या लेकराचं नाव ठेवलं विठ्ठल, हाक मारचाल, ए विठ्ठला, हाक मारताय लेकराला, नाव कोणाच येतं? हाक मारा. ए पांडुरंगा, हाक मारताय लेकराला, नाव कोणाचं येतं? या नाव ठेवा ज्ञानेश्वर. ए ज्ञानोबा, हाक मारताय लेकराला, नाव कोणाचं? नाव ठेवा राम. ए रामा, म्हणजे माझे म्हणून सांगत नाही, तरी पण बघा तुम्ही, राम म्हणून हाक मारचाल लेकराला, पण नाव कोणाचं येतं? देवाचं. घरामध्ये पुण्य वाढावं अशी लेकरांची नावं ठेवा. मामाने लेकरू हातामध्ये घेतलं आणि एक नाव ठेवलं, त्याचं विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाची पिढी आज तगायत मामांच्या सेवेमध्ये आदमापुरामध्ये आहे. मला सांगण्याचा मुद्दा एवढा, धावतं सांगतोय मगापासून, ज्याच्या भाग्यात मुलबाळ नाही त्याला मुलबाळ दिलं, चालता न येणाऱ्याला चालवलं, बोलता न येणाऱ्याला बोलवलं, गुंडापा नावाचा मित्र जिवलग मेलेला जिवंत केला. ह्या सगळ्या गोष्टी मामाने केल्या. मग सगळी लोक मामांकडे वळू लागली. ते कसं आहे आता अलीकडच्या काळात बरं का लय बार काही ना बघायचं तर 80% तर महाराष्ट्र मामांच्या सेवेला लागलाय आणि त्यातले त्यात 80% तरुण मामांच्या सेवेला आहे. हे सध्याच्या काळात का तर अलीकडच्या काळात तरुण म्हणजे देव मानायला तयार नाहीत. त्यातून सुद्धा जर एवढी जर लोक मामांच्या भक्तीला लागत असेल त्या पाठीमागं काहीतरी कारणे. आमच्या इंदापूर तालुका, माळशिरस तालुका, फलटण आणि बारामती, मला घाटाच्या खालचं माहिती आहे गाड्या महाराज, त्या 4 तालुक्यामध्ये मामा 40हून अधिक मंदिरं झाली. हो बरं, काय एवढी मंदिरं झाली? का मामांची गावोगावी मंदिरं व्हायला लागली? त्याला बी कारण या माणसाची जात लय हुशार आहे. ते बघा पाहुणं, चमत्कार घडल्याशिवाय नमस्कार घालत नाही. काहीतरी महिमा कळाला, काहीतरी ख्याती कळाली, काहीतरी मामांचा अधिकार तुम्ही कुठंतरी ऐकला म्हणून तुम्ही मामांच्या दरबारात येताय, मामांच्या तळाव येताय. कुणी सुद्धा येत नाही आणि इथं भाग्यवान लोक येतात. असाच मामाचा गच्च दरबार भरायचा. मामाने विचार केला, तळाव लोक येत आहेत, खातायत, पितात, उड्या मारून निघून जात आहेत, म्हणून तुमच्या आमच्या उद्धारा करता मेतक्यामध्ये भूतबाधा खामरवला भंडारा उत्सव चालू केला होता. भंडारा उत्सव चालू केला होता म्हणजे काय? लक्ष देऊन ऐका. भंडारा म्हणजे सोप्पा नाही. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब कुठेही जा, श्रीराम महाराज गुलदगड सर्च केलं की कीर्तन याच्या आधी हे भंडाऱ्याचं वाक्य येतं बरं का. लय व्हायरल झालं. ते कसं आहे, त्या दिवशी 4 नंबर पालिकेवर कीर्तन होतं आणि लांबूनच एक मेनका म्हणला, तो भंडारावाला आलाय बरं का आज कीर्तनाला. कोण? भंडारावाला. म्हणजे ही पदवी कशामुळे? या एखाद्या वाक्यावर ईशाला खोली दिसलं की लोक म्हणतात पिंगळा आलाय रे. तशा प्रकारे हे झालंय बघा. एखाद्या वाक्यावर जर तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला का नाही, ते वाक्य फेमस होतं. या ते वाक्य फेमस झालं कोणतं? तर भंडाऱ्याची ताकद. ऐका, मामांच्या दरबारात भंडारा म्हणाल तर सामान्य नाही. महिला मंडळ भंडारा म्हणाल तर भंडाऱ्यामध्ये 2 प्रकार. भंडाऱ्याचा पहिला प्रकार कपाळाला लावता येतो भंडारा, आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार आरतीनंतर महाप्रसाद सेवन करता येतो भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याचं महत्व आहे का? मामांच्या मंदिरावाल्यावर कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं दुर्भाग्याचं लक्षण आहे. कारण कपाळाला भंडारा लावल्याशिवाय जाऊ नका. त्याचं कारण बी असं या, ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना, त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे. एवढं मोठं सामर्थ्य भंडाऱ्याचं. नशिबात नसणाऱ्या गोष्टी ह्या दरबारात मिळतात. फक्त इथं सेवेला किंमत आहे. आणि आजच्या कीर्तनातलं एक वाक्य कोरून ठेवा आपल्या हृदयावर, सेवा करा, नशिबात नसणाऱ्या गोष्टी मिळतील. कुठलं वाक्य कायम ध्यानात ठेवायचं? ह्या दरबारात किंवा मामांची
सेवा करा, नशिबात नसणाऱ्या गोष्टी मिळतील आणि मिळाल्यावर अनुभव आले अंगात या जगात येतच. लांब कशाला सांगायची गरज आहे, नशिबात नसणाऱ्या गोष्टी मिळतील, फक्त सेवा करा. ह्या दरबारात सेवेला किंमत आहे गड्या. महाराज मामानी भंडारा चालू केला. दुसरा प्रकार भंडाऱ्याचा तो म्हणजे आपण इथं आता कीर्तन झाल्यावर आरती झाल्यावर महाप्रसाद सेवन करणार आहे का नाही, तो भंडारा. त्याचं बी महत्व असं या, जो कोणी बाळमामाच्या मंदिरात बाळमामांच्या तळावर महाप्रसाद सेवन करल, जो कोणी कीर्तनाने आणि आरतीने पवित्र झालेला महाप्रसाद सेवन करल ना, त्याच्या अंगात कुठलीही रोगराई असू द्या, कुठलीही बाधा असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल कीर्तन किती वाजता चालू झालं? 8 वाजता ना, 10ला संपल नका टेन्शन, वेळेत असतो. चला वेळेत झालंय आणि वेळेतच संपणार आहे 2 तासाच्या. तसं बघायला झालं तर आजच्या बुवाला काय रान उरकत नाही, तरी बी लय 8 तास घेतो घेऊ नका. चला हा तरी ते मला पुरतच नाही, तरी बी लय धावतं सांगतोय मागापासून. ऐका, मामानी भंडारा चालू केला, भूतबाधा खामरवला आणि सगळे लोक येऊ लागली. मग विचार केला तळाव करमायसाठी काहीतरी पाहिजे, म्हणून मामाने मेंढर केली होती आणि मेंढर करून सांगितलं. बरं मेंढर का केली त्याला कारण आहे, नम्रतेचं प्रतीक आहे. महिला मंडळ का मेंढर केली मामांनी? नम्रतेचं प्रतीक. मामाची मेंढी एकच शिकवते, झुकून चाला, वाकून चाला, एवढंच शिकवते. आणि एवढं जरी आजच्या कीर्तनातून घेऊन गेला तरी बास कीर्तन गेलं, सार्थकी लागलं गड्या. नेहमी नीतिमतीने जगा हा मामाचा दरबार शिकवतोय. झुकून चाला, वाकून चाला, हात जोडून चाला. जर तुम्ही नम्र राहताल तर नम्र झाला भूतातिनी कोंडिले अनंता देवावाधिकार गाजवताल, नम्र राहताल तर. आणि नेहमी झुकून चाला, गावातून चालताना हात जोडून चाला. तुम्ही नम्र राहाल कायम टिकाल, नम्र राहाल चिरकाल टिकाल, नम्र राहाल प्रत्येकाच्या आठवणीत राहाल. आणि आणखीच खोल सांगू का, छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ. मामा रावणाचं कडला गेला नाही, सांगा ते कवडी गेली नाही. आपण माणसं आहे गड्या, कुठल्या गोष्टीचा गर्व करता नेहमी नेहमी नीतिमतीने जगा, प्रामाणिकपणाने जगा, इमानदारीने जगा. कोणाला फसवून जगू नका, कोणाला लुबाडून जगू नका, गोरगरिबांच्या माना मुरगळून जगू नका, कोण्या गरीबाचं पैसे बुडवू नका. पुढच्या जन्मात त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागल. जसं कराल तसं, जसं कराल तसं, जैशी करणी जैसे ज्याचे कर्म तैसे. जसं कर. आणि त्यात बी आणखी एक सांग का, पहिला काळ असा होता एखाद्या माणसानं पाप केले की नातवाला भोगायचं, पण हे कलियुग आहे, हित आता जो करल जैशी करणी वैशी भणी. त्यामुळं आणि जेवढं तुम्ही वाईट करचाल तेवढं हिथं भोगून मारायचंय. तसं मरण अजिबात नाही. वरची पापाची पुण्याची स्कीम बंद करून टाकली देवानी, हितच करायचं आणि हितच भरायचं. त्यामुळे गोड जागा हे सांगण्यासाठी कीर्तन आहे. नीतिमतीने जागा हे शिकवतो मामाचा दरबार. मेंढर केली सांगितलं, मेंढा राखा, चांदीचा कमरेचा करतोडा मोडला आणि पाणीवरून जाऊन 5 मेंढरांनी. आणि आज मामांच्या 5 मेंढ्याची 19 पालख्यांमध्ये 50,000 मेंढर फिरतात. ही ताकद संत बाळमामाच्या, या ही ताकद मामाची. पण कधी कधी मामा असा प्रश्न पडतो, एवढी जनावर देव कसा सांभाळत असलो? 50-60 हजार मेंढर आहेत. बरं आपल्या घरी 4 जनावर, हा 4च्या वर नसतं बी, 4च असते ती, तरी सुद्धा आपल्या अख्ख्या घरादाराची पळापळी. आज एवढी 50-60 हजार जनावर तो जगाचा मालक कसा सांभाळत असेल? उघड्यावरचा संसार या, आणि त्याचा तो कारभार कसा चालवत असेल? बाबा न कळे कानोबाचे कोडे, आणि याप्रमाणे त्या देवाच्या लीला कळत नाही. मेंढर केली सवंगड्याला सांगितलं, जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतंय तोपर्यंत राखा, आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही, अरे सोडा अनुराधमापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर मेंढ्या नाही राखल्या तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. हा शब्द मामाचा. म्हणजे मामाला ह्यातून एवढंच सांगायचं, होत असेल तर कुठली गोष्ट माझ्या बाबतीत तुम्हाला होत असेल तर करा, तशी सत्ती नाही की तुम्ही केलंच पाहिजे. आणि मामाचं एक बी अजून सांग नाही, मानत असाल तर माना, नाहीतर तुमची मला गरज. जो मला हाय म्हणाल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणाल त्याला ह्यो बाळू धनगर कधीच नाही. ह्यो मामाचा शब्द आहे. आणि जो मला हाय म्हणतोय त्याने ऐका गड्या, तुम्ही मनापासून माझी भक्ती करत असाल, मनापासून माझी सेवा करत असाल तर ऐका रे, या जगाच्या कोपऱ्यात या पृथ्वी तलावर कुठेही जा आणि कुठून हे मला हाक मारा, जर मनापासून माझी भक्ती करत असाल तर ह्यो बाळू धनगर तुमच्या टाचाच्या खाली उभाया. ह्यो शब्द माझ्या संत बाळू मामाचा आहे. फक्त कोणासाठी? हाय म्हणणाऱ्यांसाठी. आणि देव हाय विठ्ठला जळी स्थळी भरायला रीता सगळीकडे देव आहे, फक्त बघता आला पाहिजे. मेंढर केली सांगितले, मेंढर राखा. भक्त डोंगराव गेले, नाचू लागले, गाव लागले, उड्या मारू लागले. नाचा नाचा म्हणायचे, भंडारा कपाळी हाती घोंगडन काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडन काठी. राखी तो मेंढर बाळू बाबाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू बाबाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू बाबाच्या साठी. हे भंडारा कपाळी हाती घोंगडन काठी,
मेंढर केली, मेंढर राखायला लावली. भक्त भक्त डोंगराव गेली, नाचू लागली, गाऊ लागली, उड्या मारू लागली. सगळीकडे मामाची मेंढर दिसली. मेंढर दिसल्यावर आणि बघा मेंढ्या डोंगराव जर मेंढ्या मामांच्या दिसल्या का नाही इतक्या मस्त दिसते. ते अनुभव आले अंगात या जगात येत असे. मेंढ्या राखाव्याच माणसाने एकदा. मेंढ्या राखल्याशिवाय जीवनाचा आनंद कळायचा नाही, दिवस गेलेला कळत नाही, लय सुख असतं. भक्त जिकडं तिकडं बघायचे मामाच्या मेंढ्या दिसायच्या, मग पुन्हा नाचायची, गायची, उड्या मारायची आणि काय म्हणायचे, या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची कच्ची बाई जरती कोकर, जरती कोकर बाळू मामाची लेकर. हो आत्मापुराची बाळू मामा त्यांचा आम्हाला आधार, आम्हाला आधार चुकाचा झाला संसार, आधार चुकाचा झाला संसार, आम्हाला आधार चुकाचा झाला संसार. या बंधूच्या रानात, या बंधूच्या रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. भक्त नाचायचे, गायचे, उड्या मारायचे, असं करत करत दिवस गेलेला कळाला नाही. दिवस गेला आणि तळावर आले. लगेच दिवस गेला, 10 वाजत आले ते. त्यामुळं तळावर आली आणि तळावर आल्यानंतर बाबा मामा बाजू बसले होते. मामाला सांगितलं, मामा तुम्ही सामान्य नाही, मेलेले जिवंत करताना पुत्रिकाला संतान देताय, अशक्य शक्य करताय, करतो मग करतो, मान्यता करतो, शक्ती तुमच्यापाशी, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ, मामा तिन्ही काळावर सत्ता तुमची, तुम्ही सामान्य नाही, आम्हाला तुमची सेवा करू द्या. मामाने सांगितले, येड्या हो, अरे माझी काय सेवा करताय, मी ज्या देवाची करतोय त्याची करा. बाळू मामा कुठल्या देवाची? मामा पांडुरंगाची सेवा करत होते. मामा म्हणजे जानतळामध्ये बघ कुठल्या देवाचा फोटो. भक्त दावत गेला, मला मामा मुळे महाराजांचा फोटो या, आपाल शिदाचा या, विठ्ठल देवाचा या, काशीलिंगाचा या, महालिंगरायाचा या, कारंड्या मायाकाचा या, मरगोबाईचा या, मामा सगळ्या देवाचा फोटो. येड्या त्यातला मोठा कांचा, तो तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा. मग विचार काय करताय, आली या संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला शरण गेल्याशिवाय तुमच्या आमच्या जीवनाची सार्थकता नाही, तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार नाही. त्याला शरण जावंच लागत आणि जावंच लागतं बरं का. मला खरं सांगा, झाडाचं जर फळ पडलं तर असं जमिनीवर पडतं का आकाशात उडून जातं? दगड जर मारला आंब्याला तर आंबा असा खाली पडतो का आकाशात उडून जातो? खाली पडतो. मला सांगा, अग्नी पेटवला तर अग्नी पेटवल्या असा वर निघतो का खाली जमिनीत दुपत राहतो? ज्वाला कुठं निघते? अग्नीची. अग्नीची देवता मामा सूर्य या, जीवाची देवता देव. अग्नीची देवता सूर्य. अग्नी कुठं पेटवला तरी सूर्याकडे निघावं लागतं. तसा जीव कुठेही जन्माला आला देवाकडे जावं लागतं. समजा तुम्ही देवाच्या पुढे जाऊन दिवा लावला तर अग्नीची ज्योत कुठं निघते? वाजी वर निघते. पंथी लावली, अग्नीची ज्योत वर निघते. समजा तुम्ही चुलीच्या पुढे बसला, चुलीला तुम्ही जाळ घालाय बसलाय, चुलीच्या पुढे बसला, चुलीला 3 डिमचं वरती तवा ठेवायचा, खालून जाळ घालाय तुम्ही बसला, आणि आता सगळं खरं पण तुमच्या टाकवाडीत चुली आहेत त्या का? आंधळीत आहेत का? हायता होय. लय पुण्यवान घाटाचा वरचा भागच पुण्यवान. इकडे परंपरा आहे बाबा, सगळ्या जुन्या गोष्टी इकडे बघायला मिळतात. आमच्या बारामती त्या दिवशी एका लेकराला विचारलं चूल, ते म्हणला चूल म्हणजे काय असतं. हेतना सुरुवात आहे बारामती देणार ठेवा. हे माळरान लय चांगलं आहे जागा आहे. मला तर हा परिसर लय आवडतो इकडचा पट्टा. बाबा ऐका, तसं बघायचं तर आता चुली बी लय जागेवर नाहीत राहिला. मामा आपल्या इकडे तर 10 घरी, 10तल्या एखाद्या घरी चूल राहिली. तसं बघायचं तर पहिल्या काळात चुलीले होत्या, आजी होत्या का नाही? प्रत्येक घरागणी चूल असायची आणि चुलीला 3 डिमचं खालून जाळ घालायचं. वरती स्वयंपाकाला बसला की तुम्ही तवा असायचा, त्यावेळेला पुढे बसला की असे काटवट असायची स्वयंपाकासाठी. काटवटीला 2 कान, कानावरती पाय ठेवायचं, मग भाकऱ्या करायच्या. बरोबर काजी? तुम्ही नसाल तर तुमची आई आठवा माहेरला कशात स्वयंपाक करायची? काटवटीत ना. असायचं का नाही? लाकडी काटवट, त्याला 2 कान, कानावर पाय ठेवायचं, मग भाकऱ्या करायच्या. काटवट गेली घरामध्ये लोखंडी आली, काय त्याला म्हणतात? मनाय बी लय भारी वाटतो तो शब्द. हा, नाव बी कुण्या पाराकला असेल ते देव जाण खेळ. काय नाव आहे त्याचं? परात. नाव आहे परात. बरं, काटवट गेली घरात, काय आले आता? परात आली. आणि बघा आजीबाई, त्या परातीला बी असं 2 कान आहेत. तुम्ही स्वयंपाकाला जर बसला तर परातीवरच्या दोन्ही कानावर असं पाय ठेवता, मग भाकऱ्या करता. बरोबर का? घरात परातीला 2 कान आहेत तुमच्या, आणि कानावर परातीच्या पाय ठेवता, मग भाकऱ्या करता. बरोबर का? टाकवाडीत परातीला 2 कान आहेत का? हा, मला टाकेवाडी घर परातीला घरात आजीबाई 2 कान नाही तर होय. मग सुन पाय कुठं ठेवती? असं तासभर बुवा सांगत बसला असतं तर नसतं होय आम्हाला परवडलं म्हणा. हे सासूजन सुनाचं म्हणलं की त्यांना पटतं या. मला खरं सांगा,
कुठं आहे तर पायाजी मामा. त्या दिवशी एक जण जोडीदार म्हणला भाऊ आमच्या घरी जेवायचा, माझ्या बायकोच्या हाताला लई चव. मामा त्याला म्हणला अरे शंकरपाळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तुझ्या बायकोच्या मोठ्यानं म्हणायचं बेच नाही भाऊ आपलाच. गेला काळ निघून पहिल्या काळात काटवटी पायासाचा परातीत पाय तर ध्यानात ठेवा. बरं तसं म्हणायचं तर पहिला काळ गोड होता. पहिल्या काळात लोक 100 वर्ष जगायची. खाली दुधेबावी गावे दडस पाहुण्याच्यात महाराज आपण 101 वर्ष जगलेल्या आजीचा आभिष्य चिंतन 16 केलं तर 16 नातवंडांनी मिळून. का लोक जगली? खात होती चांगलं, राहत होती चांगलं, पेत होती चांगलं पाणी. पहिल्या काळातली लोक बरं का महाराज. म्हणून ही लोक 100 वर्ष जगायची. चुलीवर अन्न खायची. विषांतर होते एक तर रान उरकत नाही. आजीबाई चुलीला जाळ घातला तर अग्नी असा वर जाऊन तव्याला लागायचा का खाली धुपत राहायचा? बोला. तव्याला लागायचा. अग्नी वर का निघतो? बर काय कारण आहे अग्नीवर निघायची? त्याचं एकच कारण, अग्नीची देवता सूर्य. या अग्नी कुठेही पेटवा बघा, बारकाईने बघा तुम्ही, काही पेटवा अग्नी. काय म्हणजे रान पेटवायचा चाल एखाद्याचं. चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही काही पेटवा मामा, चांगल्या गोष्टीसाठी काही बी पेटवा, अग्नी वरच निघणार. तसा अग्नीची देवता सूर्य, तशी जीवाची देवता देव. जीव म्हणून तुम्ही जगात कुठे बी जन्माला या, देवाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. पण देवाकडे जायला 4 मार्ग, ज्ञान योग कर्म भक्ती. त्यातला सोपा मार्ग भक्ती. भक्ती सुद्धा 9 प्रकार. आम्ही सामान्य लोक, राणामाळाला राहणारी लोक, तुमच्या 9 भक्त्या काय आम्हाला कळणार नाहीत. आलायस तर सोपी भक्ती सांगून जा. सोपी भक्ती एकच, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्मांतरीची पाप जाण्याची ताकद नामामध्ये. नाम घेतल्यावर काय होईल? नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. मामा तुम्ही हे सगळं आम्हाला सांगता या, पण त्या देवाकडे जाणारी तुमच्यापाशी यावं लागल. हरी प्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. आणि तुमच्या पैसे आल्यावर मामा तुम्ही आमच्यावरती कृपा करताल. आणि तुमची कृपा म्हणजे साधी नाही, अख्खं जग कृपा करतोय स्वार्थी. पण मामा तुम्ही आमच्यावरती निस्वार्थ भावनेने कृपा करता. कुणाप्रमाणे? तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित गिरतीवान, कायमी पतित गिरतीवान. कृपा करताल. तुम्ही संत माय बाप आलाय कशा करता? अवतार तुम्हा धर्या कारण उदराया जन जड जीवा. मामा सामान्य जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही आला. उद्धार केला म्हणजे काय? वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे जगामध्ये भगवंताच्या नामाचं महत्व सांगितलं. मग तसं आज आम्हाला सांगा, तुम्ही सांगताय गगनाहुनी वाढ नाम आहे, जगात सगळ्यात मोठा देव, जगात सगळ्यात मोठं देवाचं नाव. मग मामा सोपं करून सांगा, त्या नामाने जर जीवनाचा उद्धार होतोय, देहाचं सार्थक, वैकुंठाची वाट मोकळी होते, या अनेक जन्माची पाप जर त्या नामाने नष्ट होत आहेत, तर सोपं करून आम्हाला सांगा, आम्ही देवाचं नाव घ्यायचं कसं? विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, लिखो द्या, हा विठोबा रखुमाई. टाळी वाजवा सर्वांनी. विठोबा रखुमाई, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा. टाळी वाजवा.
अशा गोड प्रेमानं झालंय कीर्तन. आता फक्त ताड बसा बरं का. तुम्ही नाराज तर नाही ना माझ्यावर उशीर केला म्हणून. पावसाने उशीर केला, मी काय केला नाही. बुवा बरोबर 6:30ला हजर होता. त्याला ह्याच्यात पुढं कुणाचं चालत नाही. आले देवाच्या मनात इथे. त्यामुळं ताड बसा, मस्त बसा, फ्रेश बसा. तुम्ही नाराज नाही ना माझ्यावर? नाही ना? मग चेहरा का असं केलं ते तुम्ही? होय दडच पाहुणं. ताड बसा बरं सगळे. चेहरा का तसं केलं? मामा काय काय ना असं चेहरे केलं तर असं वाटतं अजून तासभर कीर्तन करावं. मी बी कटळत नाही. हा पण 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 काय काय तर असं चेहरे केलं ते असं वाटतंय फेटा काढावा आणि त्याच्या मांडीवर जाऊन झोपावा. बेकार तोंड करून मस्त कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग. हरिरूप कीर्तनात देथे, कीर्तनाची जागा तेथे. पांडुरंग उभा कीर्तनात देवाला. ताड बसा, मस्त बसा. ते असं चेहरा चांगला ठेवा. तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन आहे. चेहरा कीर्तनात बसल्यावर गुलाबासारखं पाहिजे. कसं कसं चेहरा पाहिजे? तर गुलाबासारखं. माणसाचं चेहरा कीर्तनात बसल्यावर काय असतात? गुलाबाची फुलं. तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची. मोठ्याने म्हणायचं. हा तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची. तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलं आहे ती. होय बरं चला. फुलं तर फुलं, पण कीर्तन होत तर त्याचे सूर्य फुलं होऊ देऊ नका. तेवढं करा बस. हा ताड बसा, ताड बसा. सांगत काय होतो म्हणा? कीर्तन आल तू कुठं? टाकेवाडीत. चला मुद्दा हा चालू होता. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवली का? झालंय कीर्तन. हा ताड बसा. मुखाने नाम घेतलं का? आजी वाजवली का टाळी? मुखाने नाम घेतलं का? आता तुम्ही स्वर्गात जाणार. म्हणजे मेल्या पुढचा आहे का? तुम्हाला चला बुवा कोण्या माझी कुठली कीर्तन आहे का? मी पुरावा दिल्याशिवाय कधीच काय बोलत नाही. पुरावा असा आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐसा कोणी ऐकिला. भगवंताचं नाव घेणारा माणूस कधी वाया जात म्हणून या मामांच्या मंदिराव आज ज्याने कोणी हाताने टाळी मुखाने नाम घेतलं त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली. हा माझा नाही, संताचा पुरावा. एवढ्या गोड प्रेमाने देवाचं नाव घ्या. का तर मामा आले तुम्हाला मला सावध कराय. मामाने सांगितलं देवाचं नाव घ्या. माणसाच्या जन्मात काहीच नाही. हे सगळं जगाला शिकवत शिकवत मामा या विश्वामध्ये आले आणि स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला. म्हणून तैसे तुम्ही जगी संत जनक कसे तुका मान गुण तुका मान गुण तुका मान गुण तुका मान गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगे संता जना. तैसे तुम्ही जगे संता जना. अवतार ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. या विश्वामध्ये आले, स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला आणि तुम्हा आम्हाला हा भक्ती नावाचा सुगंध पाठीमाग मामाने दरवळ ठेवला. मामाने एक सांगितले, गड्या माणसाच्या जन्मामध्ये काय नाही, माणूस म्हणून जन्माला आलाय तर देवाचं नाव घ्या आणि जीवनाचा उद्धार करा. ऐका, आज तुम्हाला देवाचं नाव घ्यायला आम्ही लावतोय, तुम्ही आमचं ऐका. आणि जर तुम्ही नाही ना आमचं ऐकलं तर नाथ बाबा एक ठिकाणी गोड सांगतात, हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही जेवण बाप पळवू नका, बाजूला नाही जरच जेवण प्रेम नगरा बारे
भक्त नाचतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो जद ढोल वाजतो मामाचा चवीला गाजतो जद ढोल वाजतो मामाचा चवीला गाजतो राणी बनी डोंगरात राखी तो मेंढर राणी बनी डोंगरात राखी तो मेंढर राणी बनी डोंगरात हे काचिता विश्वेश्वर शंभूचा अवतार राणी बनी डोंगरात राखी तो मेंढर राणी बनी डोंगरात जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता चला आदमापुराला जाऊ चला आदमापुराला जाऊ बोला देवाचा बळूबा म्हणता बंडाला कपाळी लावू बोला देवाचा बळूबा म्हणता बंडाला कपाळी लावू देवाचा बळूबा म्हणता बंडाला कपाळी लावू देवाचा बळूबा म्हणता बंडाला कपाळी लावू हो पिंगळा बांधवारी बोले 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 का पिंगळा बांधवारी बोला बोला बळूबा म्हणता बोला 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 बळूबा म्हणता बोला बोला बळूबा म्हणता बोला देवाचं नाव घ्या आणि नाथ महाराजांनी सांगितलं तुम्ही ऐकत नसाल आमचं तर आमचं काय जाणार नाही आजचं कीर्तन फक्त आपल्याला सावध करा एक करा काय आता तरी पुढी हाच उपदेश नका करून आशा ईशाचा गड्या हो झालं गेलं जाऊ त्याने इथून पुढे तुम्ही सावधान मामांच्या भक्तीला लागा हे सांगण्यासाठी कीर्तन या आणि महाराज हे कीर्तन आहे कशा निमित्त हे सुद्धा सगळ्याला माहिती आज 2 वर्ष झालं मामा या भूमीमध्ये आले देवराज आले मंचकी बैसले अभयदान दिले भक्तजना किंवा उभारीला हातशकी जाणविली माता देव बैसले शिवासनी आले याचक काशी पुरेधनी याचक म्हणजे मागणाऱ्यांसाठी देण्याकरता हा देव या भूमीमध्ये येऊन बसला या त्या देवाची सेवा करा आणि मामाच्या क्षणी एक प्रार्थना करतो मामा तुमचं वाक्य या बाळू धनगर जगामध्ये आहे कसं ओळखायचं सेवेची ताकद बरं का आणि सेवा बी करा मामांनी सांगितलंय जो कोणी ऐका जो कोणी माझी चाकरी करतो या त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हो बाळू धनगर राहणार नाही हा शब्द मामाचा या म्हणून मामांची होल एवढी आपण सर्व मिळून तन मन धनाने सेवा करू आणि या मंदिराचं नाव मोठं करू आणि मामांची सेवा मोठ्या प्रेमानं करू आणखी एक ऐका मामांना एक प्रार्थना करायची देवा तुमचं हृदय बाळू धनगर जगामध्ये आहे ओळखायचं कसं ज्या दिवशी ओली झाडं उभ्याने पेटतील आणि समुद्राला आग लागल त्या दिवशी समजायचं बाळू धनगर संपला मग मामा जोपर्यंत हे वाक्य पूर्ण होत नाही जोपर्यंत विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत आमच्या या टाकेवाडी गावातला तुमचा हा सोहळा असाच आणि अखंड कायम चालू राहू द्या एवढीच मामाच्या चरणी प्रार्थना करू बाकी काय नको आणि त्यात नवी पाटील पाहुणा आणखी एक सांगतो तुम्हाला देवाला एक सांगायचं हे बाळू मामा हे भगवंत ऐक हा प्रत्येक वर्षी तुझा जागर आम्ही करणार नाही काय म्हणायचं हे प्रत्येक वर्षी आम्ही करणार नाही तू आमच्याकडून करून घ्यायचं असं देवाला बांधून घ्यायचा देवाला बांधून घ्यायला शिका कधी स्वतः बार घ्यायचं नाही घालून या बार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबाचे हे देवा आम्ही माणसं आजची उद्या बदलेल गड्या आम्ही प्रत्येक वर्षी करणार नाही तो आमच्याकडून करून घ्यायचं एवढंच मामाला सांगून प्रत्येक वर्षी मोठ्या जल्लोषाने हा सोहळा या ठिकाणी करू ज्या देवाचा आदमापूरचा जागर चालू आहे त्या आदमापूरच्या देवाचं नामस्मरण करायचं आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे सेवेसाठी उपस्थित महिला वर्ग पुरुष वर्ग बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना सुंदर साऊंड सिस्टीम आमच्या सोबत आलेले आमचे सुधीर मामा खामगळ असतील व त्यांचे सर्व शिष्य परिवार आम्ही सर्व एकत्र आलोय आणि पटेल पाहुणे नुसतं म्हणले होते मामा आमच्या मंदिरावर या
निवांत असल्या वेळेला काय आणि त्यांचं माझं एकच झालंय बुवा फक्त घरी संध्याकाळीच घरी आम्ही बाबा सकाळचं उठलं की गाडीत बसायचं गाडीतून घरी गेलं की घरी झोपायचं एवढंच चाललंय माझं तर 1.5 महिना झालं म्हणजे हे सीझनच आहे आमचा उन्हाळा वारकऱ्याचा बाबा रोज एवढंच चाललंय आमचं कीर्तन घर एक पेपर बुडलाय माझा पण पर्याय नाही आता द्यायचा परत असू द्या चला पण ते करून घ्या 2 पेपर बुडलेल्या पुरीला बाबा पास करणारा देव म्हणजे हे आदमापूरचा बाळूमामा आहे अजून काय सांगू तुम्हाला काम कशाला ह्याच खामगाववाडीच्या मंदिरावर मामा तामखड्यातील मुलगी आहे गोखळी मेकळीची 2 पेपर त्या पूर्ण लिहिलंच नाही अंगामध्ये अशी बाधा होती नाहीच लिहू दिलं पण मामाने दिला होता शब्द आणि मामाने जे काय सांगितलं मामाला ते मामाने पुढच्या व्यक्तीला सांगितलं बाबा ऐक मनापासून मामाची भक्ती करते या मंदिरात येऊन गेली ना तर ऐक बाई 9 पेपर लिहिता तुला पास करून देतो हा शब्द बाळूमामानी यांना दिला आणि मामाने त्या पोरीला दिला महाराज येताना पोरगी 2-3 पेपर न लिहिणारी मुलगी येताना पेढ घेऊन आली पास करणारा फक्त हे भगवंत नाहीच हात तिचं वळवून दिलं पण हात वळवून न देता सुद्धा पास करणारा देव ह्यो या मग ते माझा एक बुडला म्हणून काय झालं त्याच्यात असू दे चला ते देव करून घेणारे चिंता करायची त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही गड्या महाराज ऐका सेवेसाठी तुम्ही सर्वजण आलाय मी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना आता तसं बघायचं झालं तर बाळूमामाचं चरित्र मामा मी रोज 2-2 तास येतं 7 दिवस सांगत बसलो तरी उरकणार नाही 8व्या दिवशी कालाच करून जाणार पण ते कसं आहे वेळेचं बंधन असतं तर सांगायसारखं भरपूर होतं पण ते झालंय कसं यंदा काय मला जमलं नाही केला इशारा जाता चला परत कधी आलं तर सांगण्याचा प्रयत्न करेल पण एकदा तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना ग्रामदेवताचे धन्यवाद ज्या देवाचा जागर चालू आहे त्या आदमापूरच्या देवाचं नामस्मरण करायचं आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे झाले आपले कीर्तन एकदा हात वर घ्या सर्वांनी चला एक नाही दिवशी देहाचं सर्पण होणार आहे मामांच्या दरबारात समर्पण करा आणि त्या आदमापूरच्या देवाचा जागर करून हाताने टाळे आणि मुखाने नाम सर्वांनी थापटा चांग बल बाळू मामाचं चांग बल वडून घ्या हो चांग बल बाळू मामाचं चांग बल हो भाव भक्तीचा भंडारा बोलरे भाव भक्तीचा भंडारा बोलरे तुझी जहिले करार सांग बल बाळू मामाचं सांग बल हो बाळू मामा तोला संत नाही लागला तुला अंत हे पंढरीचा पांडुरंगा पंढरीचा पांडुरंग तुझ्याच संगती डोलर तुझ्याच संगती डोलर सांग बल बाळू मामाचं सांग बल हो सांग बल बाळू मामाचं सांग बल आदमापूरचा राजा माझा बाळू मामा आदमापूरचा राजा माझा बाळू मामा हो माझा बाळू मामा माझा बाळू मामा माझा बाळू मामा माझा बाळू मामा आदमापूरचा राजा माझा बाळू मामा आदमापूरचा राजा माझा बाळू मामा आदमापूरचा राजा माझा बाळू मामा बोला बोला बाळू मामा चढावले बोला बोला बाळू मामा चढावले बोला बोला बाळू मामा चढावले अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घ्या आणि जीवनाचा उद्धार करा असो ज्यांच्या माध्यमातून ही सेवा ती तुम्ही सर्व सेवकरी तरुण वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक ग्रामदेवता चरणी धन्यवाद गुरुवर यांच्या चरणी धन्यवाद सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरु बाळूमामा चरणी धन्यवाद वाणीला पूर्ण विराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम हा तुकाराम 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 हरी राम विठ्ठल जी जी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आरती लावा नाही विचारिला अधिकार मी आकुला करा आरती लावा आरती मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा विकोद्या ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठा सुरवारिका पणी येते जापण लेखने तुका म्हणे भोग गेला निवाडीला लागा हे करोनी आरती आता ओवाळो श्रीपते महाभाव सकळा पुण्यवंत तो हे तुका वाही डाळी उभाचा प्रेमाच प्रेमारती गोविंदाची ओवाळती धन्य बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळती परमानंदा नामा म्हणे विश्ववासुरी गुणी राहिलो डरते सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नोंदी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची कंठी जळकी माळ मुक्ता फळा जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मला हा रत्न खचित परार मर मणिवर वंदना जळ सुंदर वक्र सुंदर जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव योगी 28 विठवरी उभा वामांगी रखमाई दिव्य शोभा पुंडलिकाच्या भीती परब्रह्मालिका चरणी वाहे भीमा उद्धारी जगा श्री देव पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जीवनगा तुलसी माळा गळा करते वनकटी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागी मध्ये स्नान जय करली दर्शनी रामात्र होय मुक्ती केशवाचे नामदेव भावी वाळती आज देव जय बाळू मामा आरती ओ बाळू तुझ कैवल्य धामा जय देव धनकर कुलाचा उद्धार झाला अवतरले संत अक्कोळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन थाळीला जय देव जय बाळू मामा आरती ओ बाळू तुझ कैवल्य धामा जय देव ही मिठा राखी तो उन्हाचा नाथ मुक्या पाण्यावर आपाट प्रीत नीतीने वागावे कमी नाही होत कोण मत्ताला मामा शासन करीत जय देव जय बाळू मामा आरती ओवाळ तुझ कैवल्य धामा जय देव गोसावी रूपात देवदूत आली मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय बाळू मामा आरती ओवाळ तुझ कैवल्य धामा जय देव दीन दुबळ्याला मामा रक्षती निपुत्रिकाला मामा संतान देती कन्यारोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वर्णावा घेते
देव जय बाळो मामा आरती ओ वाळो तुझ कैवल्य धामाचे हे पृथ्वी तलावर मामांची सत्ता किती वचन आपुलिया भक्ता आत्मा पुरुष स्त्री समाधी घेता भक्ती दर्शन भक्तांना देता देव जय बाळो मामा आरती ओ बाळो तुझ कैवल्य धामाचे आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा शेवंती साधू संत मानो वेदला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी गीत निवासी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान आरती ज्ञान राजा वेदला माझा आरती ज्ञान राजा हे प्रकट भय बोली विश्वा बाई प्रकट ठेविले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा शेवंती साधू संत वेदना माझा आरती ज्ञान राजा अर्जुनारा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद समर्थे पाय कवी आमा राघवे सागराचा पाषाण ताडीने कैशोबाचे भंग रक्षिले अर्जुनारा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद समर्थे पाय कवी हे ब्रह्मा सुगासी आले अमरनाथ सोरी करणी पंचगणे विले अर्जुनारा सद्गुरु दामा मूर्ती पाय दाखवी आ खाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाय रूपंदे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावी वाण तमेव माता पिता तमेव बंधु तमेव विद्या द्रवण तमेव सर्व मम देव कायेन वाचा मच्छिंद्र देवा भुजात्मनाव प्रसिद्ध करोणी यज्ञं सकल परस्मै नारायण आदि समर्पये आदितं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बाळू मामाचं मुळे महाराजांचं आप्पा अलशिदाचं विठ्ठल बिरदेवाचं काशी लिंगाचं श्री महालिंगरायाचं कारंड्या लाडीचं बोला बोला